नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 10 चा स्थान आणि विस्तार हा जॉग्राफी म्हणजे भूगोलचा मराठी माध्यमचा आपण हा चॅप्टर पाहणार आहोत। हा चॅप्टर म्हणजे हा तुमचा चॅप्टर म्हणजे धडा तुमचा दुसरा आहे जॉग्राफी मधला आणि हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा चॅप्टर आहे, त्यामुळे हा चॅप्टर आपण घेणार आहोत। आणि हा चॅप्टर जनरल चॅप्टर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं काही या चॅप्टर मध्ये शिकायला मिळणार आहे। तर तुमच्या चॅप्टरचं नाव काय आहे? स्थान आणि विस्तार। चॅप्टरचं नाव काय? स्थान आणि विस्तार। तर स्थान आणि विस्तार आपण कशाच पाहणार आहोत? तर दोन कंट्रीचं पाहणार आहोत, म्हणजे दोन देशाचं आपण काय बघणार आहोत? स्थान आणि विस्तार बघणार आहोत। ते कोणत्या कंट्री आहेत ते आपण पाहणार आहोत। ही एक कंट्री आहे आणि ही एक कंट्री आहे, तर त्याचं नाव आपल्याला पुढे लगेच कळणार आहे, आता सांगणार नाही मी तुम्हाला नाव, ठीक आहे? पुढे पहा। तर पहा, ते दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे? तर पुढे दोन देशाचे ध्वज व काही सूचक विधाने, एकच मिनिट, ठीक आहे, थांबा, माझं इरेजर दिसत नाही, हे पेन दिसत नाही, एकच मिनिट, हा, ठीक आहे, आता दिसते। पुढे दोन देशाचे ध्वज व काही सूचक विधाने दिली आहेत, त्याचा वापर करा, त्या आधारे हे देश कोणते ते ओळखा, त्यापैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा देशही तुम्हाला ओळखता येईल। तर पुढे दोन देशाचे ध्वज दिलेले आहेत, हा एक ध्वज आहे आणि हा एक ध्वज आहे। तर याच्यापैकी त्यांनी असं म्हणले की तुम्हाला एका देशाचा ध्वज तर तुम्हाला आरामशीर ओळखता येईल आणि दुसऱ्या देशाचा ध्वज तुम्हाला कदाचित माहित असेल, ठीक आहे? तर पहा, पहिला जो ध्वज दिलेला आहे तो कोण्या देशाचा आहे तुम्हाला माहित असेल। तर पहिला जो ध्वज दिलेला आहे तो आपल्या देशाचा आहे, भारताचा, ठीक आहे? भारत म्हणजे इंडिया, आपल्या इंडियालाच आपण काय म्हणतो? भारत असं म्हणतो, ठीक आहे? भारत असं म्हणतो, तो भारताचा आपला हा ध्वज आहे, ठीक आहे? अशा प्रकारचा ध्वज आहे ध्वज, आणि ह्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? फ्लॅग म्हणतो। काय म्हणतो? फ्लॅग, आहे का नाही? आपल्या देशाचा हा फ्लॅग आहे। तर हा आपल्या देशाचा आहे आणि हा कोण्या देशाचा आहे तर तुम्हाला माहित असेल, तर हा ब्राझीलचा फ्लॅग आहे। कोण्या देशाचा फ्लॅग आहे? तर ब्राझील नावाचा एक काय आहे? देश आहे, ब्राझील नावाचा काय आहे? ब्राझील नावाचा असा एक देश आहे साऊथ अमेरिकेमध्ये, त्या ब्राझील नावाच्या देशाचा हा फ्लॅग आहे, ठीक आहे? तर त्याच्याविषयी काही माहिती दिलेली आहे, ती माहिती आपण काय करूया? पाहूया। जसे की सूचक विधाने दिलेले आहेत त्याच्याविषयी, तर पाहूया आपण, एकच मिनिट। सूचक विधाने काय काय? जागतिक, हे भारताविषयी दिले आहेत, जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश, म्हणजे जगातली जी काही लोकसंख्या आहे, जगामधल्या लोकसंख्येमध्ये ह्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो। सरळ सरळ त्यांनी काय म्हणले? जगामध्ये जेवढी काही लोकसंख्या आहे देश वाईज, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला ह्या देशाची लोकसंख्या आहे। तर हा भारताची लोकसंख्या आहे, आपल्या भारताचा लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो। तर पहिला क्रमांक कोण्या देशाचा लागतो हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा मला, ठीक आहे? तर दुसरा क्रमांक पॉप्युलेशन मध्ये लागतो, ठीक आहे? मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे। मसाले म्हणजे स्पायसेस म्हणजे काय? मसाले। आपल्या देशाचे जे भारताचे मसाले हे जगभर काय प्रसिद्ध आहेत, ठीक आहे? क्रिकेट हा खेळ या देशाचा लोकप्रिय आहे। आपल्या देशामध्ये कोणता खेळ लोकप्रिय आहे? तर क्रिकेट। सगळ्यांना माहिती, सध्या आता IPL चालू आहे, च्या अगोदर काय चॅम्पियनशिप मॅच झालेले, वेगवेगळे मॅचेस वगैरे होत असतात, ठीक आहे? तर आपल्या देशामध्ये क्रिकेट हा काय आहे? लोकप्रिय खेळ आहे। तर आता हे आपल्या देशाविषयी, भारताविषयी माहिती होती। त्याच्यानंतर ही ब्राझील विषयी माहिती आहे। तर ब्राझील विषयी काय माहिती आहे? सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे। तर सांबा नावाचा एक प्रसिद्ध काय आहे? ट्रायबल डान्स आहे, ट्रायबल डान्स सांबा, त्याचं नाव काय आहे? सांबा, हे विचारले जाऊ शकते परीक्षेमध्ये। तर सांबा या नृत्य प्रकारासाठी ब्राझील हा देश काय प्रसिद्ध आहे। जगाचा कॉफी पॉट आहे का नाही? कॉफी पॉट ऑफ वर्ल्ड असं म्हणतात, जगाचा कॉफी पॉट, त्याचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन केलं तर काय होईल? कॉफी पॉट ऑफ वर्ल्ड असे या देशाला संबोधले जाते। म्हणजे जगाचा कॉफी पॉट म्हणजे काय? का म्हणतात जगाचा कॉफी पॉट? कारण ह्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जी कॉफी पितो ना, चहा कॉफी असते ना, जशी चहा असते त्याला टी म्हणतो, कॉफी माहित आहे तुम्हाला, ठीक आहे? तर जी कॉफी आपण पित असतो सकाळी सकाळी, त्या कॉफीसाठी हा देश प्रसिद्ध आहे, ठीक आहे? कॉफी बनवण्यासाठी, ठीक आहे? रॉ कॉफी बनवण्यासाठी हा देश काय आहे? जगप्रसिद्ध आहे। त्याच्यानंतर जसं आपल्या देशाचा क्रिकेट हा प्रसिद्ध खेळ आहे, तर ह्या देशाचा कोणता खेळ प्रसिद्ध आहे? तर फुटबॉल हा खेळ या देशात काय आहे? लोकप्रिय खेळ आहे, ठीक आहे? हे तुम्हाला दोन देशाविषयी माहिती कळालेली आहे। त्याच्यानंतर आपण देशाविषयी अनेक वेगवेगळी माहिती आपण काय करणार आहोत?
पाहणार आहोत. ठीक आहे, तर देशाचे नाव आणि पहा. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण कोणत्या देशाविषयी माहिती पाहूया, तर आपल्या देशाविषयी माहिती पाहूया, तर भारताविषयी. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, देशाचे नाव तर काय, भारतीय प्रजासत्ताक. भारतीय प्रजासत्ताक, तर आपण याला काय म्हणतो, रिपब्लिक ऑफ इंडिया. इंग्लिश मध्ये जर म्हणायचं असेल तर काय म्हणतो, प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक. रिपब्लिक ऑफ इंडिया. रिपब्लिक ऑफ इंडिया हे आपल्या देशात इंग्लिश मध्ये जर वाचायचं असेल तर याला कसं वाचणार, रिपब्लिक ऑफ इंडिया. देशाचे नाव भारतीय प्रजासत्ताक आणि इंग्लिश मध्ये याला कसं वाचणार, रिपब्लिक ऑफ इंडिया. ठीक आहे, राजधानीचे नाव, आपल्या देशाची राजधानी कोणती आहे, तर नवी दिल्ली आहे. ठीक आहे, आणि आपल्या देशाचं नाव पूर्ण नाव भारतीय प्रजासत्ताक असं पूर्ण नाही, आपण फक्त आपल्या देशाला काय म्हणतो, भारत म्हणतो. काय फक्त म्हणतो आपण, भारत म्हणतो, किंवा काय म्हणतो, इंडिया म्हणतो, किंवा काय म्हणतो आपण, इंडिया म्हणतो. पण पूर्ण देशाचं नाव काय, आपल्या देशाचं पूर्ण नाव काय आहे, पूर्ण नाव हे आहे प्रजासत्ताक भारत किंवा प्रजासत्ताक इंडिया असं म्हणू शकता तुम्ही, आहे का नाही, प्रजासत्ताक, भारतीय प्रजासत्ताक. ठीक आहे, त्याच्यानंतर राजधानी तर तुम्हाला माहिती आहे नवी दिल्ली आहे. राजधानी काय आहे, नवी दिल्ली आहे, नुसती दिल्ली नाही, नवी दिल्ली आहे. त्याच्यानंतर स्थान, विस्तार व सीमा. कशाविषयी, भारताचे जे स्थान, विस्तार, सीमा पाहणार आहोत. भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. पहा, भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. म्हणजे जर आता पहा, तुम्हाला माहित असेल, हे अशा प्रकारचे पहा, मी आर्चचे डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो आणि समजून सांगतो इथे तुम्हाला. पहा, तर हे पहा, ही काय आहे, समजा ही पृथ्वी आहे. ठीक आहे, ही काय अशा प्रकारची पृथ्वी आहे. ठीक आहे, तर ह्याला आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे दोन भागामध्ये. ह्याला काय केलेलं आहे, आपण दोन भागामध्ये डिवाइड केलेले. हे 0 डिग्री सेल्सिअस आहे का नाही, 0 अंश सेल्सिअस, 0 अंश सेल्सिअस 0 डिग्री आहे हे. ठीक आहे, 0 डिग्री. आणि ह्याला आपण काय म्हणतो, इक्वेटर म्हणतो. काय म्हणतो याला, इक्वेटर म्हणतो. काय म्हणतो याला, इक्वेटर म्हणतो. आणि ह्याच्या वरला भाग वर आहे, ह्याला आपण काय म्हणतो, उत्तर गोलार्ध. काय म्हणतो याला, उत्तर गोलार्ध म्हणतो. म्हणजे इंग्लिश मध्ये आपण याला नॉर्थ म्हणतो, आणि याला काय म्हणतो आपण, साऊथ म्हणतो, दक्षिण गोलार्ध. हे वरला काय भाग झाला, उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध, इंग्लिश मध्ये नॉर्थ, नॉर्दर्न हेमिस्फिअर, हे सदर्न हेमिस्फिअर. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. आणि त्याच्यानंतर आता हे तुम्हाला तर माहित आहे. त्याच्यानंतर आपण काय, डायरेक्शन माहित आहे, मेन डायरेक्शन. तुम्हाला किती डायरेक्शन आहेत, मेन डायरेक्शन 4 डायरेक्शन्स आहेत मेन. कोणत्या कोणत्या आहेत, 4 मेन डायरेक्शन. पहा, हे जे नॉर्थ झालं म्हणजे उत्तर. त्याच्यानंतर हे काय झालं तुमचं, ईस्ट झालं. ईस्टला म्हणतो आपण काय म्हणतो, पूर्व. त्याच्यानंतर हे झालं साऊथ. काय झालं, साऊथ. साऊथला म्हणतो आपण दक्षिण. आणि हे झालं तुमचं वेस्ट. वेस्टला म्हणतो आपण पश्चिम. अशा प्रकारचे. तर मग हे पूर्ण हे जे डायरेक्शन आहे, तर ह्याच्यामध्ये आपला देश कुठल्या साईडला येतो, नॉर्थ मध्ये येतो, म्हणजे उत्तर गोलार्धात. आणि ह्या दक्षिण भागामध्ये, म्हणजे ह्या अशा भागामध्ये आपला देश येतो इथं. ठीक आहे, म्हणजे नॉर्थ आणि काय, नॉर्थ मध्ये येतो, आणि कुठं, नॉर्थ, आणि हे पूर्व, नॉर्थ पूर्व भागामध्ये येतो आपला देश. ठीक आहे, नॉर्थ पूर्व. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हा मॅप दिलेला आहे. कोणाचा मॅप आहे, आपल्या देशाचा मॅप आहे. तर या मॅप विषयी थोडीशी माहिती पाहून घ्या. तर ही मॅप विषयी काय, मॅप दिलेला आहे. ठीक आहे, दुसरं काही नाही, मॅपच आहे. तर मॅप विषयी थोडीशी माहिती बघून घेऊया आपण. ठीक आहे, एकच मिनिट. हा मॅप दिलेला आहे, आपल्या देशाचा मॅप आहे. तर ह्या मॅप विषयी आपण थोडीशी माहिती बघूया. तर आपला देश, म्हणजे आपला देश कुठून सुरू होतो, पहा, वर जर बघितलं तुम्ही, तर वर तुम्हाला एक राज्य दिसेल. हे जम्मू, राज्य नाही, आता हे केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. पहिले हे जम्मू आणि काश्मीर राज्य होतं, आता हे केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. तर हा वर हे लडाख आहे. हा कोणता केंद्रशासित प्रदेश आहे, लडाख आहे. आणि हा जम्मू आणि काश्मीर का आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. आणि बाकीचे हे राज्य आहेत आपल्या देशाचे दिसतात तुम्हाला. ठीक आहे, तर ही मॅप विषयी माहिती तर पाहणार आहोत आपण, परंतु याच्या अगोदर एक तुम्हाला माहिती दिलेली आहे, आपल्याला ती माहिती बघून घेऊ. म्हणजे आकृती पुढे पहा, इथं दिसते तुम्हाला आकृती 2.1 2.1 च्या साहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा. अंशाचे मूल्य गाळलेल्या जागामध्ये लिहा. तर तुम्हाला काय करायचे, किती म्हणजे हे गाळलेल्या जागा आहेत, ते गाळलेल्या जागा काय करायचे, तुम्हाला भरायचे. ठीक आहे, तर डॅश डॅश अंश 4 आहे का नाही मिनिट उत्तर ते डॅश डॅश डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवर्त व डॅश डॅश डिग्री 7 मिनिट पूर्व ते डॅश डॅश डिग्री
25 मिनिट पूर्व रेखावृत्त. तर हे माहिती काय करायची आहे तुम्हाला याच्यामध्ये भरायचंय. हे जे आपला स्थान आणि विस्तार जो चॅप्टर आहे ह्याच्यावर मी एक इंग्लिश मधनं म्हणजे इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी एक लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे, तर ते पण तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. ते पाहिल्यावर तुम्हाला थोडंसं हे पण इझी जाऊन जाईल. ठीक आहे, तर इथं काय काय माहिती येते ती कशी कशी भरायची ते भरायची तुम्हाला पहा. जर तुम्हाला त्याच्या अगोदर शॉर्ट मध्ये काय करतो तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो पहा. तर पहा, हे पहा इथं पृथ्वीची डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो. पहा इथं काढतो मी. ही काय आहे आपली पृथ्वी आहे. ही काय आहे आपली पृथ्वी आहे. पृथ्वीला काय केलेलं आहे आपण दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. हे 0 डिग्री हे केलेलं आहे. त्याच्यानंतर अशा आडव्या लाईन आणि उभ्या लाईन. पहा ही कशी लाईन आहे, आडवी लाईन आहे. आडव्या लाईनला आपण काय म्हणतो, आडव्या लाईनला आपण काय म्हणतो, तर आडव्या लाईनला आपण म्हणत असतो लॅटिट्यूड म्हणत असतो. काय म्हणत असतो, लॅटिट्यूड म्हणत असतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, लॅटिट्यूड म्हणतो. कोणत्या लाईन, हॉरिझॉन्टल लाईन. कशा प्रकारच्या लाईन, हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या लाईन. हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल इंग्लिशमध्ये म्हणतो आणि मराठीत त्याला काय म्हणतो, आडव्या लाईन. आडव्या लाईन दिसतात तुम्हाला, हे अशा आडव्या लाईन. आणि त्याच्यानंतर ह्या आडव्या लाईन भरपूर सारे आपण अशा आडव्या लाईन मारत गेलेले आहे. ठीक आहे, तर ह्याच्यापैकी काही महत्वाच्या आडव्या लाईन्स काय आहेत, तर एकच मिनिट. ठीक आहे, तर आडव्या लाईन मारत गेलो आपण, तर ह्या महत्वाच्या लाईन पैकी आपण 2-3 लाईन पाहणार आहोत. बाकीच्या सगळ्या पाहणार नाही, छोटी डायग्राम आहे. तर हे 0 अंश झालेले, 0 अंश. त्याच्यानंतर 23 डिग्री 30 मिनिट नॉर्थ आहे का नाही, उत्तर. आणि खाली काय असणार आहे, 23 डिग्री 30 मिनिट काय असणार आहे, 23 डिग्री 30 मिनिट साऊथ म्हणजे दक्षिण. हे अशा प्रकारे असणार आहे. तर हे आपण अशा हॉरिझॉन्टल लाईन मारलेले आहेत. हे काही महत्वाचे आहेत. ही जे आहे त्याला हे 23 डिग्री 30 मिनिट नॉर्थ ह्याला आपण काय म्हणत असतो, कर्कवृत्त म्हणतो. काय म्हणतो, कर्कवृत्त. काय म्हणतो, कर्कवृत्त म्हणतो. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो, याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो. काय म्हणतो, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि हे जे खाली लाईन आहे ह्याला काय म्हणतो, मकर वृत्त म्हणतो. काय म्हणतो, मकर वृत्त. काय म्हणतो, मकर वृत्त म्हणतो मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणतो याला. ठीक आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणतो. त्याच्यानंतर म्हणजे हे कशासाठी वापरतो आपण, हे पृथ्वीला अशा प्रकारे तुम्ही म्हणसाल सर हे पृथ्वीला, ही जी पृथ्वी आहे आपण आडव्या आणि उभ्या लाईन मध्ये का डिवाइड केले, तर आपल्याला तुम्ही पाहत असाल, मॅप बघता तुम्ही, तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल, तर मला कुठल्या हॉटेलला जायचं असेल आहे का नाही, किंवा कुठल्या गार्डनला जायचं असेल, कुठल्या स्कूलला जायचं असेल, कॉलेजला जायचं असेल, कुठे जायचं, कोणत्या नगरला जायचं असेल, कोणत्या शहराला जायचं असेल, कोणत्या मंदिरात जायचं असेल, तर तुम्ही काय करता, मॅप लावता. काय करता तुम्ही, मॅप लावता. मॅप लावल्यावर मग मॅपला लोकेशन कसं कळतं, तर मॅपला कशामुळे लोकेशन कळते माहितीये का तुम्हाला, हे जे आहेत ना आडव्या आणि उभ्या लाईन, लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड म्हणतो आपण. जे आडव्या लाईन आहेत त्याला लॉंगिट्यूड म्हणतो आणि उभ्या लाईन आहेत त्याला आपण काय म्हणतो, लॉंगिट्यूड म्हणतो. काय म्हणतो, लॉंगिट्यूड म्हणतो. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण काय म्हणतो, लॉंगिट्यूड म्हणतो. हे तुम्हाला कळलं असं. ठीक आहे, तर हे अक्षवृत्त आणि रेखावृत्त पण दिलेलं आहे. म्हणजे हे काय असणार आहे, तुमचे अक्षवृत्त कशाला म्हणतो, रेखावृत्त कशाला म्हणतो, हे तुम्ही मला सांगायचे. म्हणजे अक्षवृत्त आणि पहा, थोडंसं माझं कसं शिक्षण इंग्लिश मीडियम मधनं झाल्यामुळे मला थोडंसं जास्तीत जास्त इंग्लिशचे वर्ड्स माहित आहेत आणि मराठीचे थोडेसे कमी माहित आहेत त्यामुळे. ठीक आहे, तर मला याच्यात सांगा लॉंगिट्यूड म्हणजे काय आणि लॅटिट्यूड म्हणजे काय ह्याचं. आणि तुम्ही पण काय करा, इंग्लिशमध्ये थोड्या थोड्या गोष्टी समजून घेऊन चला, आहे का नाही, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे, हे 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्तावर आहे. उत्तर अक्षवृत्तावर आहे. अक्षवृत्त म्हणजे तुमचं काय असणार आहे, पहा लॅटिट्यूडला आपण म्हणतो अक्षवृत्त, लॅटिट्यूडला काय म्हणतो, अक्षवृत्त म्हणतो. अक्षवृत्त म्हणजे हे तुमचे काय झालेले आहे, अक्षवृत्त म्हणजे लॅटिट्यूड. आणि लॉंगिट्यूड म्हणजे काय तुमचं, लॉंगिट्यूड म्हणजे काय, याला म्हणतो आपण रेखावृत्त. रेखावृत्त आपण म्हणजे लॉंगिट्यूडला म्हणतो. मग हे काय अक्षवृत्त आणि रेखावृत्ताला हे करून म्हणजे काय करत असतो, मॅप काय करत असतो, म्हणजे तुमच्या ह्या आडव्या लाईन्स असतात वेगवेगळ्या अशा. मग तुम्हाला कळलं की हे लोकेशन इथं आहे, परंतु इथं लोकेशन आहे पण ह्याच्यावर कुठे होऊ शकते, ह्या पूर्ण लाईनवर, आहे का नाही, इथं होऊ शकते, इथं होऊ शकते, इथं होऊ शकते ह्या लाईनवर. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळलं की ह्या अक्षवृत्तावर ह्या ठिकाणी काय आहे, म्हणजे लॅटिट्यूडवर काय आहे तुमचं लोकेशन आहे. मग कुठे असू शकते, त्यासाठी आपण याला व्हर्टिकल लाईन्स काढलेल्या आहे. व्हर्टिकल म्हणजे उभ्या लाईन्स काढलेल्या आहेत, वेगवेगळ्या अशा उभ्या लाईन्स, अशा वेगवेगळ्या काय केल्या आहेत, उभ्या लाईन्स आपण मारलेल्या आहेत. म्हणजे तुमची हे आडवी लाईन,
हे आडवी लाईन आणि उभी लाईन जिथं मॅच होते तिथं तुमचं काय होते, लोकेशन बनते. अशा प्रकारे मॅप काम करत असते. म्हणजे तुम्हाला प्रिसाइज लोकेशन म्हणजे कुठं जायचं आहे, जर ते कशावरून समजते तर तुम्हाला हे मॅपवरनं जे कशावरनं, लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड वरनं कळत असते. आणि त्याला आपण मराठीत काय म्हणतो, अक्षवृत्त आणि रेखावृत्तावरनं तुम्हाला कळत असते. म्हणजे एखाद्या प्रिसाइज लोकेशनला, एखाद्या विशिष्ट स्थानावर जायचं असेल तर तुम्ही कशाचा वापर करता, अक्षवृत्त आणि रेखावृत्त आपण करत असतो. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायचं, मिलिटरीमध्ये जे काही बॉम्ब टाकत असतो आपण, काय टाकत असतो, बॉम्ब टाकत असतो, आहे का नाही. मिसाईल, मिलिटरी आहे का नाही, आपल्या देशाची मिलिटरी मिसाईल टाकत असतो आपण, वेगवेगळे मिसाईल सोडत असतो. बॉम्ब म्हणजे ॲटॉमिक बॉम्ब वगैरे, वेगवेगळे मिसाईल्स वगैरे आपण सोडत असतो. तर हे मिसाईल्स असतील, बॉम्ब असेल, आहे का नाही, वेगवेगळे आपण दुसरे पण वेपन्स आहेत, वेगवेगळे वेपन, शस्त्र वगैरे आपण सोडत असतो. ते पण कशाचा यूज करतात, लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडचा यूज करतात. काय करतात, लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड म्हणजे कशाचा, अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचा काय करतात, उपयोग करत असतात. अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचा काय करत असतात, उपयोग करत असतात. तर हे काय करायचे, माहिती हे तुम्हाला अक्षवृत्त किती आहेत आणि रेखावृत्त किती आहेत ते तुम्हाला काय करायचं, बघून सांगायचं. तर थोडक्यात मी तुम्हाला काय करतो, ही माहिती सांगतो इथं, आणि पण ही माहिती काय करायची, तुम्हाला स्वतः फिलअप करायचं. तर हे कशी काढणार आहे माहिती पहा. इथं जर बघितलं तर आपल्या मेनलँड इंडियाचं म्हणलेलं आहे, म्हणजे मुख्य भारताचा भाग हा आहे. ठीक आहे, भारताचा मुख्य भाग हा आहे आणि भारताचा हा सुद्धा भाग आहे. ह्याला आपण अंदमान आणि निकोबार बेट म्हणतो. हे आपलं अंदमान आणि निकोबार बेट हे भारताचाच भाग आहे. आणि हे काय आहे, लक्षद्वीप हे एक बेट भारताचं आहे. म्हणजे हे मोठे बेट आहेत, हे एक मोठं बेट आहे आणि हे एक मोठे बेट आहे, भारताचा भाग आहे. परंतु आपल्या देशाचं जे काही मेनलँड इंडिया आहे ते हे आहे, मेनलँड म्हणजे मुख्य भारताचा भाग हा आपला दिसत आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपला हा महाराष्ट्र इथे तुम्हाला दिसत असेल, हे महाराष्ट्र राज्य आहे आणि बाकीचे भरपूर सारे राज्य आहेत. तर पुढे पहा, जर अक्षवृत्त बघाल म्हणजे हे आडव्या, म्हणजे हे लॅटिट्यूड आहेत, हे लॅटिट्यूड म्हणजे ह्या आडव्या लाईन आहेत ना, हे आडवी लाईन ह्याला लॅटिट्यूड. हे लाईन दिसतात बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं, ह्या ज्या लाईन दिसतात ना, डॉटेड लाईन, हे आडव्या लाईन, 8 डिग्रीची लाईन दिसते तुम्हाला. दर 4 डिग्रीच्या नंतर ह्या आडव्या लाईन काढलेत. 8 डिग्री, 12 डिग्री, 16 डिग्री, 20 डिग्री, हे आडव्या लाईन आहेत. या आडव्या लाईनला काय म्हणतो आपण, अक्षवृत्त म्हणतो. काय म्हणतो, अक्षवृत्त म्हणतो, बरोबर आहे. आणि ह्या उभ्या लाईन दिसतात तुम्हाला, ह्या अशा प्रकारच्या उभ्या लाईन वेगवेगळ्या, तर ह्या उभ्या लाईनला काय म्हणतो आपण, रेखावृत्त म्हणतो. काय म्हणतो, रेखावृत्त म्हणतो. आणि याला इंग्लिशमध्ये रेखावृत्तला काय म्हणतो, लॉंगिट्यूड म्हणतो. आणि मराठीत या अक्षवृत्ताला काय म्हणतो, म्हणजे अक्षवृत्त हे मराठीत नाव आहे आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो, याला लॅटिट्यूड म्हणतो. काय म्हणतो, लॅटिट्यूड म्हणतो आपण. ठीक आहे, हे माहिती असेल तुम्हाला. तर मग अक्षवृत्त पहा, हे अक्षवृत्त आपल्या देशाला कुठून टच होते, हे अक्षवृत्त दिसते तुम्हाला, म्हणजे 8 डिग्री काहीतरी मिनिट वरी असेल, 8 डिग्री प्रिसाइज तुम्हाला इथून कळणार नाही लोकेशन, आहे का नाही. हे मॅप बघल्यावर प्रिसाइज म्हणजे एकदम अॅक्युरेट कळणार नाही. तुम्ही काय करू शकता, हे गुगलच्या सहाय्याने सर्च करायचंय, म्हणजे आपल्या भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार काय आहे ते शोधायचं आणि ते काय करायचं, फिलअप करायचंय. म्हणजे तुम्हाला इथं 8 डिग्री दिलेलं आहे, 8 डिग्री, तर 8 डिग्री समथिंग काहीतरी मिनिट असणार आहे, 8 डिग्री 4 मिनिट असणार आहे तिथं दिलेले फिल्म. हे कळलंय तुम्हाला, म्हणजे हे अक्षवृत्तीय विस्तार झालेला आहे. त्याच्यानंतर वर पाहूया आपण, हे तुम्हाला कळलं असेल अक्षवृत्त. ठीक आहे, त्याच्यानंतर जर वर गेल्या तुम्ही, हे वर गेल्या तर हे आपल्या भारताची वरची बाउंड्री दिसते तुम्हाला इथं, वरची बाउंड्री. मग हे किती असणार आहे तुम्हाला, 36, हे 36 डिग्री झाले, त्याच्यावर काहीतरी आहे, 36 डिग्री इथून जाते, म्हणजे वर काय असणार आहे, 37 डिग्री समथिंग मिनिट असणार आहे. म्हणजे तुम्हाला अक्षवृत्तीय विस्तार आपल्या देशाचा तुम्हाला कळला असेल, तर अक्षवृत्तीय विस्तार आपल्या देशाचा किती आहे ते कळलं असेल तुम्हाला. तर अक्षवृत्तीय विस्तार काय, 8 डिग्री, इथे लिहून देतो मी तुम्हाला, 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते काय असणार आहे, 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त, व त्या डॅश रेखावृत्त. तर रेखावृत्त, आता अक्षवृत्त कळलं असेल तुम्हाला, 8 डिग्री आहे, 80 नाही, 8 डिग्री आहे, हे इथं डिग्रीचं सिम्बॉल दिले ते 8 डिग्री, वाटलं तर मी इथंच लिहून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे किती आहे, 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते किती असणार आहे, हे 37 डिग्री, हे 37 आहे, दिसते का तुम्हाला व्यवस्थित पहा. तर किती आहे, 37 म्हणजे 37 आहे. ठीक आहे, 37 डिग्री 37°6 मिनिट उत्तर अक्षवृत्त. आणि रेखावृत्तीय विस्तार कसा शोधायचा, तर हे अक्षवृत्तीय विस्तार आपण शोधलेला आहे. तर रेखावृत्तीय विस्तार कसा शोधायचा ते मी तुम्हाला सांगतो. पहा, तर आपण अक्षवृत्तीय विस्तार शोधण्यासाठी कोणत्या लाईनची मदत घेतली होती आपण,
आडव्या लाईनची. तर रेखावृत्तीय विस्तार शोधण्यासाठी उभ्या लाईनची मदत घ्यायची. पहा इथं तुम्हाला उभ्या लाईन दिसतात, ही उभी लाईन आहे, ही उभी लाईन आहे. ही उभी लाईन जर बघितली तुम्ही तर किती 68 डिग्रीची आहे. कितीची आहे? 68 डिग्रीची दिसते उभी लाईन, पूर्व असं दिसते. ठीक आहे, ह्या लाईन तर आपल्याला टच होते का नाही इथून. म्हणजे हे जर बघितलं तुम्ही आपल्या देशाचं इथून का आहे रेखावर्त जात आहे, हे रेखावर्त. मग हे कोणतं आहे काय नाही एक्झॅक्टली तुम्हाला, म्हणजे हे तुम्हाला 68च्या काय दिसायला पुढे दिसायला, 68च्या काय पुढे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तुम्ही हे 96ची लाईन दिसायली, 96 अंशी चाललेली आहे इथून खाली, त्याच्या पुढे असणार आहे. म्हणजे काय हे इथं जवळपास जर मला माहित आहे, म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला मॅप पूर्ण कळणार नाही, पण ही लाईन काय 97 डिग्रीची असणार आहे, 97 डिग्रीच्या पुढे असणार आहे. ठीक आहे, ही लाईन कोणती असणार आहे? ही लाईन जी आहे ती ही इथून लाईन जाते ते 97 डिग्रीचे असणार आहे, 97 डिग्री. तर पहा, तर हे तुम्हाला कळलं असेल रेखावर्त कसं फिलअप करायचं. तर पहा, म्हणजे अक्षरवर्त झालेलं रेखावर्त मग का असणार आहे तुमचं 68 आहे का नाही, 68 डिग्री पूर्व ते डॅश पूर्व 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखावर्त. हे बघता आलं पाहिजे. आणि वाटलं तर तुम्ही काय करू शकता, हे सगळी माहिती काय करू शकता तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. हे 68 डिग्रीची लाईन दिसते त्याच्या पुढे आहे. ठीक आहे, हे कळलेलं आहे. आणि आपल्या देशामध्ये आता हे देश आहे आणि ह्या देशामध्ये वेगवेगळे काय आहेत, आता राज्य आहेत, वेगवेगळे राज्य आहेत. तर तुम्हाला कोणते कोणते राज्य दिसत आहेत पहा, इथे हिमाचल प्रदेश राज्य दिसत आहे, वर काय युनियन टेरिटरी आहे, केंद्रशासित प्रदेश, हे लडाख आहे, त्याच्या खाली जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, हे पंजाब आहे, त्याच्यानंतर हे उत्तराखंड आहे, हे हरियाणा आहे, त्याच्यानंतर हे नवी दिल्ली इथं दिसते तुम्हाला, ही न्यू दिल्ली आहे का नाही, नवी दिल्ली ही नॅशनल कॅपिटल आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आहे, हा राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, इथं हे राज्य नाही, हे देश आहे. नेपाळ एक देश आहे दुसरा, नेपाळ विषयी माहिती पाहिली असेल तुम्ही, नेपाळ विषयी ऐकलं असेल, हा नेपाळ देश आहे. इथं पाकिस्तान नावाचा देश आहे, पाकिस्तान सगळ्यांनाच माहित असेल, कोणी माहित नाही म्हणून. आणि हे जे बाउंड्री आहे ते पहा, आंतरराष्ट्रीय सीमा अशा प्रकारची डॉटेड लाईन आहे, ते बाउंड्री आहे, म्हणजे हे इंटरनॅशनल बाउंड्री आहे. तर हे पाकिस्तान आहे. इथं वर तुम्हाला अफगाणिस्तान दिसते, अफगाणिस्तानला आपली थोडीशी इथं बॉर्डर टच होते, इथं दिसते तुम्हाला, हे दिसत असेल पाहिजे मिटो तुम्ही, तर अफगाणिस्तानला आपली बॉर्डर थोडीशी इथं टच होते, इथं अफगाणिस्तानला आपली थोडीशी बॉर्डर टच होत असते. हे अफगाणिस्तान, हे पाकिस्तान. त्याच्यानंतर हे चीन, चायना म्हणत असतो, चायनाची बॉर्डर आपली इथून टच होत असते. हे सगळी लाईन ही चायनाची आहे, हे इथून सगळे आपली बॉर्डर काय, हे इथं नेपाळ येते, इथपर्यंत चायना. त्याच्यानंतर हे इथं भूतान नावाचा देश आहे, आणि हे सिक्कीम जे आहे ते आपला भाग आहे. जे व्हाईट कलरचा एवढा जो सगळा एरिया दिसतो तो आपला भाग आहे, आणि जो येलो कलर मध्ये पिवळ्या रंगामध्ये दिसते ते दुसऱ्या देशाच्या बाउंड्री दुसरे देश आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे चीन इकडे पण आहे, चीन खूप मोठा देश आहे आपल्यापेक्षा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा भूतान दुसरा देश आहे, भूतान पण, बांगलादेश पण, हा बांगलादेश तर पूर्ण बांगलादेश झालं, भूतान खूप छोटा आहे, बांगलादेश हा पूर्ण आपल्या देशामध्ये आहे. हा बांगलादेश जर बघितलं तर हा पूर्ण बांगलादेश आपल्या देशामध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, पूर्ण आपल्या देशाच्या मध्ये आहे. म्हणजे बांगलादेश इकडल्या साईडला जरी बघितलं तुम्ही, पश्चिमेकडून आपला देश आहे, आणि पूर्वेकडनं पण आपला देश आहे, आणि वरनं उत्तरेकडनं पण आहे, खालून फक्त समुद्र लागतो इथं. ठीक आहे, हे बांगलादेश पूर्ण आपल्या देशामध्ये आहे, आणि बाकीचे राज्य पण आहेत. हे मॅप विषयी थोडंसं मॅप व्यवस्थित बघून घ्या, कोणते कोणते राज्य आहेत काय नाही, हे मॅप तुम्हाला व्यवस्थित पाहता आला पाहिजे. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता, पुढली माहिती आपण बघूया. एकच मिनिट. हे झालेलं आहे आपल्या देशाविषयी सगळी माहिती कळली असेल. त्याच्यानंतर हा इथं म्यानमार नावाचा देश पण आहे, आपल्या देशाला टच करतो. ठीक आहे, तर हे कोणते कोणते देश आहेत आपल्या देशाच्या साईडला, कोणते किती राज्य आहेत काय नाही, हे थोडंसं व्यवस्थित मॅप वगैरे बघून घ्या. आणि आपला हा महाराष्ट्र इथं आहे, महाराष्ट्राचा मॅप बघा तुम्ही, महाराष्ट्र इथं दिसत आहे अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण खाली बघूया माहिती. ठीक आहे, हे तर त्याच्यानंतर ठीक आहे, काय माहिती दिली पहा, आपण बघून घेऊया. एकच मिनिट. हा, भारताची ही माहिती राहिलेली आपली बघायची. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे. पहा, ही माहिती मी मिटवतो. भारताचे सर्वात दक्षिणेकडील म्हणजे सदर्न पार्ट मध्ये जे टोक आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे. म्हणजे ही महत्वाची माहिती आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची. तर इंदिरा पॉइंट हे भारताचे काय आहे, सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.
ठीक आहे, म्हणजे सदर्न पार्ट मध्ये आहे आणि त्याची जे लोकेशन आहे 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. तुम्ही तर इथं वर जर बघितले, पण आपल्या देशाची काय आहे, कुठून स्टार्टिंग होते 8° पासून, पण हे मेनलँड इंडिया विषयी बघितलं होतं. आणि हे जे आहे बेट आहे, तर त्या बेटाविषयी माहिती आहे. म्हणजे इंदिरा पॉइंट हे कुठं आहे, तर इंदिरा पॉइंट हे अंदमान आणि निकोबार बेटामध्ये आहे. मी लोकेशन वगैरे दाखवतो त्याचं. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यात पुढे काही माहिती नाही, निरीक्षण करावं भारताची शेजारची याच्याविषयी माहिती द्यायला सांगितली. तर तुम्हाला काय करतो, हे इंदिरा पॉइंट हे कुठं आहे ते आपल्या देशामध्ये दाखवून देतो मी तुम्हाला. ठीक आहे, इंदिरा पॉइंट पहा. इंदिरा पॉइंट विषयी तुम्हाला माहिती देतो मी तुम्हाला. एकच मिनिट. ठीक आहे, जाऊ दे आता. चला, हे काय तुम्हाला दिसत असेल, हे जे आहे इंदिरा पॉइंट आहे. ठीक आहे, हे काय आपल्या देशाचं अंदमान आणि निकोबार काय आहे, बेट आहे. हे अंदमान आणि निकोबार बेट आहे. ठीक आहे, आता दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, अंदमान आणि निकोबार काय आहे, हे बेट आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर हे काय आहे, तुमचे इंदिरा पॉइंट आहे. हे इंदिरा पॉइंट दिसते तुम्हाला, हे काय आहे, इंदिरा पॉइंट आहे. हे अंदमान निकोबार बेट आहे. हे अंदमान निकोबार बेट आपल्या देशाचंच आहे आणि याच्यावर इंदिरा पॉइंट आहे. हे लास्टला इथे दिसते तुम्हाला इंदिरा पॉइंट. तर हे आपल्या देशाची म्हणजे आपल्या देश हे कुठं, इंडियन ओशन मध्ये आहे. हिंदी महासागर म्हणतो. इंडियन ओशनला आपण काय म्हणतो, हिंदी महासागर. हिंदी महासागर नाव ऐकलं असेल किंवा इंडियन ओशन नाव ऐकलं असेल. आता पहा, तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असले तर तुम्हाला इंग्लिश मधल्या काही गोष्टी माहितच असणं पाहिजे. तुम्हाला आता इंडियन ओशन असं भरपूर वेळेस नाव ऐकलं असेल. इंडियन ओशनलाच आपण मराठीत म्हणतो हिंदी महासागर. तुम्हाला इंग्लिशचे शब्द माहित असणं गरजेचं आहे. दोन्ही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तर इंदिरा पॉइंट म्हणत असतो. आणि हे इंदिरा पॉइंट 2004 मध्ये काय आली होती, सुनामी आली होती. काय आली होती, सुनामी आली होती. सुनामी आली होती. ह्या सुनामीमध्ये, सुनामी माहिती तुम्हाला, सुनामीमध्ये हे इंदिरा पॉइंट बुडालं होतं, सबमर्ज झालं होतं. बुडालं होतं म्हणजे त्याला काय म्हणतो, सबमर्ज झालं होतं. आणि अद्याप ते काय आहे, बुडूनच आहे. परंतु आपल्या देशाचा पॉइंट आता हे सुद्धा आता सुद्धा बुडूनच आहे. हे पॉइंट जे आहे बुडूनच आहे. भारतातलं सगळ्यात दक्षिणेकडील टोक आहे. तरी पण आपलं हे काय आहे, जागा आहे म्हणून आपण हेच आपण दक्षिणेकडील टोक म्हणून आपण ठरवतो. आता हे कशामध्ये बुडालेलं आहे, तर हिंदी महासागरामध्ये हे बुडालेले आहे. सुनामी आली होती तेव्हा हे गेले, म्हणजे त्याच्यानंतर बुडून आहे ते, आता पण अद्याप सुद्धा ते बुडून आहे. तर हे दक्षिणेकडील टोक आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कुठे पण प्रश्न विचारले जाऊ शकते की भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे, तर भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक काय आहे, इंदिरा पॉइंट आहे, तुम्ही सांगायचं. ठीक आहे, हे महत्वाची माहिती आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, आता पुढली माहिती बघूया आपण. ठीक आहे, तर आता पहा, हे तुम्हाला माहिती सांगायची. देश व सीमेवरील जलाशयाची नावे तक्त्याच्या आधारे लिहा. हे भारताच्या आहे का नाही, भारत देशाच्या म्हणजे आजूबाजूचे देश व सीमेवरील जलाशयाची नावे तक्त्याच्या आधारे लिहा. तर दिशा, शेजारचे देश, सागर, महासागर. सागरला म्हणतो आपण सी, सागर म्हणजे सी, आणि महासागर म्हणजे ओशन. महासागर म्हणजे ओशन, ओशनला महासागर म्हणतो आपण. पहा, तर पूर्वेमध्ये कोणता देश आहे, पूर्वेमध्ये कोणता देश आहे, उत्तरेमध्ये कोणता देश आहे, पश्चिमेमध्ये कोणता देश आहे, दक्षिणेमध्ये कोणता देश आहे, देशाचे नाव, शेजारचे देश. त्याच्यानंतर सागर कोणते आहेत किंवा महासागर कोणते आहेत. महासागर एकच आहे आपला. आणि महासागर कोणता आहे, दक्षिणेमध्ये आहे, त्याला हिंदी महासागर म्हणतो आपण. आताच बघितले हिंदी महासागर. हिंदी महासागर, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंडियन ओशन म्हणतो. हिंदी महासागर बघितलं असेल आपण, आणि याला इंडियन ओशन म्हणतो. आणि वेगवेगळे देश आहेत ते सांगायचे. पूर्वेमध्ये आता तुम्हाला सगळे देश, ते मॅप बघितला आपण भारताचा, त्या मॅपच्या साईडला वेगवेगळे देश सांगितलेले आहेत, आणि ते देश तुम्ही काय करायचे, तर माहिती फिलअप करायची. म्हणजे पूर्वेला कोणते देश आहेत, उत्तरेला कोणते देश आहेत, आणि पश्चिमेला कोणते देश आहेत. आता याच्यामध्ये हिंदी महासागरचं नाव सांगितलं, आणि त्याच्यानंतर दुसरी एक दोन सागराविषयी, दोन सागर आहेत महत्वाचे आपल्या देशाच्या आजूबाजूला, त्याच्याविषयी पण माहिती सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, हे दोन सागर कोणते आहेत पहा. तर महत्वाच्या मी माहिती सांगतो, आणि बाकीच्या जे आहेत त्या माहिती तुम्हाला जे जमतात ते काय करायचे, तुम्ही लिहायचे, शोधायचे, मॅप पाहायचे. तुम्ही जोपर्यंत स्वतःहून मॅप वगैरे पाहत नाही, सगळ्या गोष्टीवर लक्ष देत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे जिओग्राफी वगैरे समजणार नाही. तर हे जे आहे आपल्या पश्चिमेला, भारताच्या पश्चिमेला, हे मेनलँड इंडिया आहे ना, मुख्य भारत जे आहे, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे, तर अरबी समुद्र आहे. हे दिसत आहे तुम्हाला, भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आणि भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे, बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर हा समुद्र आहे. दोन समुद्र आहे, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, हे दोन समुद्र आहेत. आपल्या देशाला दोन हे मेन समुद्र, मुख्य समुद्र लागतात. तर ठीक आहे, आपल्या पश्चिमेला लागतो अरबी समुद्र, आणि आपल्या
पूर्वेला लागतो बंगालचा उपसागर, आणि खाली आपल्या देशाला म्हणजे हा पूर्ण इंडियन ओशनचा भाग आहे. इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर. हे हिंदी महासागरामध्येच अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हिंदी महासागराचाच भाग आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तर तुम्हाला 3 गोष्टी कळल्या असेल. आपल्या देशाला एक आणि दुसरी महत्वाची हिंदी महासागर आहे ना, हिंदी, आणि याला इंग्लिश मध्ये आपण मी काय सांगितलं की याचं नाव काय इंग्लिश मध्ये याला आपण तो इंडियन ओशन. इंडियन ओशन. आपल्या जगामध्ये भरपूर सारे ओशन्स आहेत, भरपूर सारे म्हणजे 5-7 ओशन आहेत. ठीक आहे, त्याची माहिती पण नाव पण मी तुम्हाला सांगतो पुढं. इंडियन ओशन. ठीक आहे, तर आपल्या जगामध्ये भरपूर सारे म्हणजे ओशन आहेत. पॅसिफिक ओशन आहे, अटलांटिक ओशन आहे, आर्क्टिक ओशन आहे का नाही, त्याच्यानंतर इंडियन ओशन आहे. परंतु ह्याच्यातला इंडियन ओशनच असा विशिष्ट ओशन आहे, म्हणजे ज्या इंडियन ओशनचं नाव म्हणजे जगातला असा एकमेव ओशन आहे ज्या ओशनचं म्हणजे महासागराचं नाव एका देशाच्या नावावरनं आहे, आणि ते पण कोणत्या, इंडिया. आपल्या देशाचं नाव काय, इंडिया. इंडिया या नावावरनं इंडियन ओशन नाव हे पडलेलं आहे. एवढी माहिती लक्षात ठेवा. असा एकमेव काय आहे जगामधला ओशन आहे, त्या ओशनचं नाव एका देशाच्या नावावरनं पडलंय, आणि कोणत्या देशाच्या नावावरनं, इंडिया. इंडियाच्या नावावरनं इंडियन ओशन हे नाव पडलेलं आहे. तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकते, आणि ही जनरल नॉलेज माहिती म्हणून तुम्हाला महत्वाची आहे, तर हे लक्षात ठेवा. तर इंडियाचं नाव इंडियन ओशन हे नाव इंडिया या देशावरनं पडलेलं आहे, कारण हा इंडिया खूप मोठा देश आहे आणि आजूबाजूला हा पूर्ण काय आहे, हिंदी महासागर आहे, त्याच्यामुळे इंडियन ओशन नाव पडलेलं आहे. ही माहिती कळली असेल तुम्हाला. आता हे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे मी. बाकीची माहिती काय करा, तुम्ही फिलअप करा. तर हे जे महासागर आहे, आपल्या पूर्वेला कोणता महासागर आहे, तर बंगालचा उपसागर आहे. कोणता महासागर नाही, सागर आहे. ठीक आहे, बंगालचा उपसागर हे सागर आहे. बंगालचा उपसागर हे आहे पूर्वेला. ठीक आहे, उत्तरेला काही नाही, पश्चिमेला काय आहे, अरबी समुद्र आहे. काय आहे, अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र. तर ही माहिती एवढी मी फिलअप केलेली आहे, म्हणजे वॉटर बॉडीज विषयी ही माहिती तुम्हाला अवघड जाईल म्हणून. दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पश्चिमेला काय आहे तुमचा अरबी समुद्र आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. आता बाकीचे जे काही देश राहिलेत, पूर्वेला कोणता देश, उत्तरेला, पश्चिमेला, दक्षिणेला, हे देश सगळे फिलअप करायचे माहिती. आणि तुम्ही काय करा, आपल्या म्हणजे मी तुम्हाला हे फिलअप करण्यापेक्षा एकच जनरल क्वेश्चन विचारतो की आपल्या देशाला आहे का नाही, आपल्या भारत देशाला दुसऱ्या कोणत्या देशाच्या सीमा लागतात, कोणत्या देशाच्या सीमा लागतात म्हणजे आपला देश आहे, आपल्या देशाच्या साईडला इकडून तुम्हाला पाकिस्तान दिसतो, बरोबर आहे का नाही, इथं वर तुम्हाला अफगाणिस्तान दिसतो, इकडे तुम्हाला काय दिसतो, असं पूर्ण चायना दिसतो, आहे का नाही. तर ही सगळी माहिती तुम्हाला काय करायचं, फिलअप करायची आहे. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, हा, तर आवाज येत होता एरोप्लेनचा. ठीक आहे, एरोप्लेन गेलेला आहे. ठीक आहे, तर हे काय कोणते देश लागतात, हे पाकिस्तान, हे अफगाणिस्तान, चायना, त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर, आता मी सांगणार नाही सगळ्या देशाची नावं. तर हे कोणत्या देशाच्या आपल्या देशाला सीमा लागतात, त्याचा आन्सर काय करायचं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा, म्हणजे मला हे कळेल की तुम्ही एकदा व्हिडिओ पाहताय का नाही पूर्ण, आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला खरंच व्हिडिओ समजते का नाही, आणि स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करताय का नाही हे पण कळते मला. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचे, तुम्हाला जर समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये काय करा, तुम्ही आन्सर कमेंट करा. त्याच्यानंतर आता हे आपल्या भारताविषयी सगळी माहिती पाहिलेली आपण. जशी भारताविषयी माहिती पाहिली तशीच आपल्याला कोणाविषयी माहिती पाहिजे, दुसऱ्या देशाविषयी पाहिजे. तर ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. तर दुसऱ्या देशाचं नाव काय, ब्राझील. फक्त आपण ब्राझील म्हणत असतो, पण ब्राझीलचं पूर्ण नाव काय, ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य हे त्याच्या देशाचं नाव आहे. राजधानीचं म्हणजे ब्राझीलची राजधानी कोणती आहे, तर ब्राझिलिया. ब्राझीलची राजधानी कोणती आहे, ब्राझिलिया आहे. आणि स्थान, ब्राझीलचं स्थान काय आहे, कुठं आहे, विस्तार व सीमा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचे. पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. मग तुम्हाला सांगितलं, तर हे माहिती आहे तुम्हाला, म्हणजे पहा कशा प्रकारे, पहा हे तुमचं काय आहे, पृथ्वी आहे. त्याच्यानंतर हे तुमचं इक्वेटर आहे 0 डिग्री. ठीक आहे, त्याच्यापैकी तुमचा काय म्हणलेला आहे, ब्राझील या देशाचा काही भाग म्हणजे थोडाच भाग उत्तर गोलार्धात आहे, व बहुतांश म्हणजे बऱ्यापैकी जास्त भाग काय आहे, दक्षिण गोलार्धात. म्हणजे हे उत्तर गोलार्ध आहे तुमचं, हे उत्तर गोलार्ध आहे, हे दक्षिण गोलार्ध आहे. म्हणजे
हे उत्तर गोलार्धाला नॉर्दर्न हेमिस्फिअर, दक्षिण गोलार्धाला आपण काय म्हणतो सदर्न हेमिस्फिअर. म्हणजे ब्राझीलचा थोडा भाग उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणातला भाग काय आहे दक्षिण गोलार्धामध्ये आहे, ही माहिती त्यांना सांगायची आहे. तर ब्राझीलचं तुम्हाला स्थान कळलं असेल तर ब्राझीलचं स्थान हे कुठं आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. तर तसेच या देशाचे पहा, पुढील माहिती पहा, तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. तर वेगवेगळे खंड आहेत, तर हे कोणत्या खंडामध्ये येते तर दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. ब्राझील कुठं आहे दक्षिण अमेरिकेमध्ये येते, दक्षिण अमेरिकेमध्ये येते, अमेरिकेमध्ये येते. ठीक आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये. हे तुम्हाला कळलं असेल, पण दक्षिण अमेरिकेमध्ये कुठे तर दक्षिण अमेरिकेमध्ये तर स्थान पश्चिम गोलार्धात. कुठं आहे पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे आणि त्याच्यामध्ये उत्तर भागामध्ये आहे. ठीक आहे, चालते. तर हा खूप मोठा देश आहे ब्राझील, पण खूप मोठा, आपल्या देशापेक्षा खूप मोठा देश आहे. आपल्या देशाच्या 2 पटीच्या जास्त मोठा आहे, 2 पटीपेक्षा जास्त मोठा आहे, आपल्या देशाच्या 2 ते 2.5 पट मोठा आहे ब्राझील. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर याच्याविषयी माहिती जी आहे ते आपण पाहू. आकृती 2.2च्या साहाय्याने या देशाचे मुख्य भूमीच्या विस्ताराचे अंश मूल्य शोधा व गाळलेल्या जागेत भरा. आता हे जे माहिती आहे तुम्हाला आपल्या देशाची कशी माहिती बघायची ते मी सांगितलेलं आहे. तर किती अक्षवृत्त आणि किती रेखावृत्त. तर हे काय करतात तुम्ही करायचे, तुम्हाला हे जी काय माहिती आहे ही तुम्हाला स्वतः माहिती फिलअप करायची, भरायची आणि तुम्ही काय करायचे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ह्याचं पण आन्सर सांगायचं. म्हणजे ब्राझीलचा स्थान विस्तार कुठपर्यंत आहे, म्हणजे काय काय आहे, किती अक्षवृत्त आहे, किती रेखावृत्त आहे, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही काय करा, गुगलला सर्च करा. गुगलला सर्च केल्यानंतर तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल. ठीक आहे, तर हे का सांगतो मी तुम्हाला, कारण हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चिरकाल लक्षात राहतील. नाही तर मी जर स्वतः सांगितले, मी सांगू शकतो तुम्हाला, डायरेक्टली जर सांगितलं तर तुम्ही विसरून जासाल. त्यासाठी ही तुम्हाला एक एक्सरसाइज आहे. स्वतः तुम्ही जर गेल्या गुगलला सर्च केल्या आणि पाहिल्या आणि लिहिल्या तर तुमच्या जास्त वेळ काय होईल लक्षात राहील. त्याच्यानंतर पुढे पहा, आकृती 2.2 चे निरीक्षण करा. ब्राझीलच्या शेजारील देश व महासागर शोधा. तर जसं आपण भारताच्या शेजारील देश आणि महासागर आणि समुद्र शोधलेले, तसंच ब्राझीलच्या शेजारील सुद्धा आपला महासागर आणि शेजारील देश शोधायचे. ब्राझीलच्या संदर्भात या देशाची व महासागराची नावे योग्य स्थानी तक्त्याच्या आधारे लिहा. तर ब्राझील जसं भारताचं लिहिलेलं आहे तसंच या देशाचे पण काय करायचे तुम्हाला नाव वगैरे लिहायचे. तर पहा, पहिल्यांदा आपण हे दिशा आहे, इथं शेजारचे देश महासागर आहेत, पण आपण पहिल्यांदा काय करू, ब्राझीलचा तुम्हाला मॅप दाखवतो मी. ठीक आहे, हा ब्राझीलचा मॅप तुम्हाला दिसत असेल. 1 मिनिट पूर्ण मॅप दाखवतो मी तुम्हाला. हे ब्राझील दिसत असेल, तर हा पूर्ण देश आहे. ब्राझील खूप मोठा देश आहे, हे ब्राझील दिसत असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्राझील, आता हे तुम्हाला छोटं झालं असेल. ठीक आहे, थोडंसं आपण काय करू, याला झूम करू थोडंसं, जेणेकरून तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आता दिसत असेल. 1 मिनिट थोडं खाली घेतो मी, जेणेकरून तुम्हाला दिसेल व्यवस्थित. 1 मिनिट, आता दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, थोडं खाली घेतो आणि मी तुम्हाला, जेणेकरून आपल्याला पूर्ण ब्राझीलचा मॅप दिसेल. आता दिसत असेल तुम्हाला ब्राझीलचा मॅप, थोडं झूम करतो आणि ठीक आहे. ठीक आहे, आता दिसत असेल तुम्हाला ब्राझीलचा मॅप. पहा, तर ह्या ब्राझीलमध्ये जो काही महासागर आहे, कोणता महासागर आहे तर अटलांटिक महासागर आहे. कोणता महासागर आहे, अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागराचे 2 भाग, हे उत्तर अटलांटिक आहे आणि दक्षिण अटलांटिक आहे. हे सोडून द्या उत्तर आणि दक्षिण. तर अटलांटिक महासागर, कोणता महासागर आहे अटलांटिक महासागर, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो अटलांटिक ओशन. अटलांटिक ओशन काय नाव आहे इंग्लिशमध्ये, त्याला म्हणतो अटलांटिक ओशन. ओशन म्हणजेच महासागर. महासागर, ओशनलाच आपण काय म्हणतो महासागर. ठीक आहे, हे दिसत असेल तुम्हाला, हे महासागर. ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे पहा, दुसरी माहिती सांगायची आहे मला. तर हे देश आहे, हे जे 0 डिग्री तुम्हाला सांगितलं होतं ना, हे 0 डिग्री ज्याला आपण काय म्हणलं होतं मी, इक्वेटर म्हणत होतो ना मी, इक्वेटर म्हणत होतो. त्याला मराठीत आपण काय म्हणतो, विषुववृत्त म्हणतो. मराठीत काय म्हणतो, विषुववृत्त, आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो, इक्वेटर म्हणतो. काय म्हणतो त्याला, इक्वेटर म्हणतो. तर विषुववृत्त म्हणजे ह्या ब्राझील मधनं काय पास होते, विषुववृत्त पास होते, इक्वेटर पास होते. ठीक आहे, ब्राझील मधनं विषुववृत्त पास होते. तर हे महत्वाचं आहे, विषुववृत्त खूप, विषुववृत्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हे काय आहे तुमचं मकरवृत्त. मकरवृत्त पण सांगितलं होतं तुम्हाला, तर हे मकरवृत्त पण ब्राझील मधनं पास होते. तर विषुववृत्ताच्या वर थोडाच भाग आहे,
पहा विषुववृत्त जर बघितलं तुम्ही, म्हणजे पहा मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जे आपली पृथ्वी आहे, पृथ्वीला आपण 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. हे 0°C आपण म्हणलेलं आहे विषुववृत्त म्हणले. काय म्हणलेलं आहे? पहा 0°C आहे, ह्या 0°C आपण काय म्हणलेलं विषुववृत्त म्हणलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतरचा 0°च्या वरला भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध म्हणलेला आहे, आणि खाल्ला भाग आहे त्याला म्हणलंय दक्षिण गोलार्ध म्हणलेला आहे. जर ब्राझील बघितलं तर तुम्ही दक्षिण गोलार्धामध्ये, हा पहा याच्या खाली एवढा दक्षिण गोलार्धामध्ये, याच्या खाल्ला सगळा भाग दक्षिण गोलार्धामध्ये येतो, ह्या दक्षिण गोलार्धामधला, आणि हा उत्तर गोलार्धामध्ये खूप छोटा पार्ट आहे ना. तर ब्राझीलचं मेन स्थान कुठं जास्तीत जास्त तुम्हाला उत्तर गोलार्धामध्ये, दक्षिण गोलार्धामध्ये काय ब्राझील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून येईल. तुम्हाला हे कळलं असेल. त्याच्यानंतर आता हे ब्राझील कळलं असेल, तर ब्राझीलच्या साईडला ब्राझीलला कोणत्या देशाच्या बाउंड्री काय करतात, टच करतात, हे पण आपल्याला बघायचे. ब्राझील या देशाच्या साईडला कोणत्या देशाच्या काय करतात, बाउंड्री टच करतात. तर हे तुम्हाला देश दिसत असतील. तर ब्राझीलच्या साईडला तर फ्रेंच गियाना हा देश आहे. त्याच्यानंतर हा सुरिनाम, त्याच्यानंतर गियाना. ठीक आहे, तर हे वेगवेगळे काय देश, फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, त्याच्यानंतर वेनेझुला, त्याच्यानंतर हे कोलंबिया आहे, पेरू आहे. ठीक आहे, हे पेरू इथं पण आहे पेरू. ठीक आहे, बोलिव्हिया आहे, त्याच्यानंतर पराग्वे आहे, अर्जेंटिना आहे, उरुग्वे आहे. तर हे सगळे देश काय करतात, ब्राझीलला टच करतात. ह्या सगळ्या देशाची माहिती तुम्हाला काय करायचं, लिहायची. म्हणजे कोणते पूर्वेला करतात, कोणते उत्तरेला करतात, कोणते दक्षिणेला करतात, ही सगळी माहिती तुम्हाला लिहायची आहे. कोणते पश्चिमेला आहे. जास्तीत जास्त देश ब्राझीलच्या पश्चिमेला आणि उत्तरेला आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त ब्राझीलच्या पश्चिमेला आणि काय आहेत, उत्तरेला आहेत. इकडून तर तुम्हाला देश दिसणार नाही. इकडून काय आहे, तुमचा अटलांटिक महासागर आहे. ठीक आहे, अटलांटिक महासागराला आपण मराठीत काय म्हणतो, अटलांटिक महासागराला आपण म्हणतो काय म्हणतो, अटलांटिक महासागराला इंग्लिशमध्ये इंडियन आपलं काय म्हणतो, अटलांटिक ओशन म्हणतो. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल. आणि ही याच्यामध्ये ब्राझीलिया देशाची ही काय आहे, कॅपिटल आहे. ब्राझिलिया ही कॅपिटल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रिओ डी जेनेरिओ हे पण नाव तुम्ही कधी ऐकलं असेल. रिओ दी जेनेरिओ हे महत्वाचं काय आहे, शहर आहे हे देशामधलं. रिओ दी जेनेरिओ जे काही महत्वाचे काही जे कॉन्फरन्सेस वगैरे असतात, त्या कॉन्फरन्सेस मोस्टली ह्या रिओ दी जेनेरिओ हे इथं होत असतात. जसं आपल्या देशामध्ये नवी दिल्लीच्या नंतर मुंबई एक महत्वाचं शहर आहे, तसंच हे रिओ डी जेनेरिओ हे पण एक महत्वाचं काय आहे, शहर आहे. तर ब्राझील विषयी माहिती बघितलेली आपण, ब्राझील आणि भारताविषयी माहिती बघितलेली आहे. आता भारताची काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला काय करायचे, बघायचे आहे. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्या भारतावर जवळपास 150 वर्ष सुमारे 150 वर्ष आपल्या भारतावर कोणाचं राज्य होतं, सुमारे 150 वर्ष आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला आपलं स्वातंत्र्य कधी मिळालेले आहेत, 15 ऑगस्ट. कधी मिळालेले, 15 ऑगस्ट 1947. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला काय मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जाणे, अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे, अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. तर पहा, तर आपला देश कधी स्वातंत्र्य झाला तुम्हाला माहित आहे. जवळपास आपल्या देशावर 150 वर्ष काय होतं, इंग्रजांचं राज्य होतं. 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. 150 वर्ष राज्य केल्याच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला. पण 150 वर्ष राज्य करून ब्रिटिशांनी आपल्या देशाला पूर्णपणे काय केले होते, लुटले होते. काय केले होते, पूर्णपणे लुटले होते. म्हणजे आपल्या देशामधली जी काही संपत्ती वगैरे होती ती सगळी काय केली, त्यांनी लुटून टाकली होती, लुटली होती. ठीक आहे, तुम्हाला हे कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा, त्याच्यानंतर एकच मिनिट. ठीक आहे, हा, तर काय केले होते, आपल्या देशाला ब्रिटिशर्सनी काय केले होते, लुटले होते. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये काय हालाकीची परिस्थिती झाली होती. आपल्या देशामध्ये रिसोर्सेस नव्हते. काय नव्हते, रिसोर्सेस नव्हते, म्हणजे धनसंपत्ती नव्हती. आपल्या देशामध्ये वेगवेगळे कन्स्टेंट्स होते, आहे का नाही. मग त्याच्यामध्ये आपल्या देशाला प्रगती करायची होती वेगवेगळ्या फील्डमध्ये. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये ऍग्रिकल्चर,
इंडस्ट्री म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या वगैरे एस्टॅब्लिश करणे, त्याच्यानंतर लोकांना काय करणे, रोजगार मिळवून देणे, आहे का नाही. ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या देशातनं टेक्नॉलॉजी आणणे, धरणं बांधणे, धरणं बांधून ऍग्रिकल्चरला प्रोत्साहन देणे, सेल्फ सफिशियन्सी करणे, कारण त्यावेळेस आपला देश बऱ्यापैकी गरीब होता. तर आपल्या देशामध्ये वेगवेगळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम होते आणि आपल्या देशाला ह्या 20 वर्षामध्ये 20-25 वर्षामध्ये आपला देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आपल्या देशाचे 3 युद्ध झालेले आहेत. पहा, हे पुढे स्वातंत्र्य काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जाणे, तर 3 युद्ध झालेत आपल्या देशाचे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्या देशाचे 3 युद्ध झालेत. किती युद्ध झालेले आहेत? 3 युद्ध झालेत. ते कोणाकोणासोबत झालेले? तर पहिलं युद्ध जे झालंय आपल्या देशाचं कोणासोबत झालेलं आहे? चीन सोबत झालेलं आहे. कोणासोबत झालेलं आहे? चीन सोबत झालेलं आहे. आणि ते कधी झालेलं आहे? 1962 रोजी झालेलं आहे. 1962 इयर मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. आणि यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू काय होते आपल्या देशाचे? पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित नेहरू म्हणू आपण शॉर्टमध्ये. पंडित नेहरू हे आपल्या देशाचे कोण होते? प्राईम मिनिस्टर होते. प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान होते, पंतप्रधान. आणि ह्या युद्धामध्ये आपण हारलोय का जिंकलोय? तर हे युद्ध आपण चायना सोबत झालेलं हे 1962 चायना सोबत जे काही युद्ध झाले आपले 1962 ह्या युद्धामध्ये आपण हारलोय. काय केलंय आपण? हारलोय का जिंकलोय? तर हारलोय. आपण या युद्धामध्ये काय केलोय? हारलोय. तर हे एकमेव युद्ध काय आपण हारलेलो आहे? तर हे 1962 एकमेव युद्ध हारलोय. त्याच्यामुळे पंडित नेहरूंना मोठा काय शॉक बसलेला आहे. शॉक बसल्यामुळं आपला देश हारला, त्याच्यामुळे त्यांना शॉक बसलेला आहे आणि ते आजारी पडले. आणि आजारी पडल्याच्या नंतर त्यांचं निधन होते. काय होते? आजारी पडतात पंडित नेहरूंना, म्हणजे एकदम असा शॉक बसतो, झटका बसतो, म्हणजे असं कसं झालं वगैरे त्यांना असं वाटते. तर त्यामुळं त्यांना आजारी पडतात. आजारी पडून त्यांचं कालांतराने काही दिवसांनी काही वर्षांनी काय होते, म्हणजे 1964 मध्ये त्यांचं जवळपास काय होते? निधन होते, ते मृत्यू पावतात. त्याच्यानंतर आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान, दुसरे पंतप्रधान कोण होतात? तर लाल बहादूर शास्त्री. नेक्स्ट पंडित नेहरूच्या नंतर कोण प्राईम मिनिस्टर होते? तर लाल बहादूर शास्त्री हे प्राईम मिनिस्टर होतात. आणि लाल बहादूर शास्त्री प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर तेव्हा 1964 मध्ये आपल्या देशाला दुष्काळाला सामोरं जावं लागते, म्हणजे आपल्या देशामध्ये दुष्काळ पडलेला होता. आणि 1964-65 मध्ये तर आपल्या देशाचं 64-65 मध्ये आपल्या देशाचं दुसरं युद्ध झालेलं आहे. कोणासोबत झालेलं आहे? पाकिस्तान सोबत झालेले. कोणासोबत झालेले? पाकिस्तान सोबत झालेले. कोणासोबत झालेले? पाकिस्तान सोबत झालेलं आहे. आणि पाकिस्तान सोबत हे जे युद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिंकलोय का हारलेलो आहे? आपण ह्या युद्धामध्ये जिंकलो आहे. काय केलेलं आहे आपण? या युद्धामध्ये जिंकलोय. म्हणजे आपलं जेवढे युद्ध आपण पाकिस्तान सोबत झालेले, पाकिस्तानला आपण हमेशा हरवलेले. पाकिस्तान सोबत आपण कधीच हरलो नाही. पाकिस्तान सोबत क्रिकेटची मॅच असो किंवा युद्ध असो, कोणत्याही गोष्टीमध्ये आपण पाकिस्तानला ऐकत नाही. पाकिस्तानला हमेशा काय केलेलं आहे? आपण हरवलेलं आहे. तर 1965 मध्ये जे दुसरं युद्ध झालेलं आहे, कोणासोबत झालेलं? 1965 मध्ये युद्ध झालेलं ते पाकिस्तान सोबत झालं होतं. कोणासोबत झालं होतं? पाकिस्तान सोबत झालं होतं. आणि ह्या युद्धामध्ये आपण पाकिस्तानला काय केलेलं आहे? पाकिस्तानला हरविलेलं आहे. आणि ह्या वेळेस आपण म्हणजे यावेळेस दुष्काळ पण पडला होता आणि दुष्काळ पडला होता यावेळेस आणि युद्ध पण चालू होतं. त्यामुळे त्यावेळेसचे प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान कोण होते? लाल बहादूर शास्त्री होती. त्यांनी एक नारा दिला. काय दिला? जय जवान. काय नारा दिला? जय जवान, जय जवान, जय किसान. कोणता नारा दिला? जय जवान, जय किसान हा नारा दिलेला आहे. जय जवान, जय किसान हा नारा देण्यामागचं कारण काय होतं? जय जवान, जय किसान हा नारा देण्यामागचं कारण जवान म्हणजे सैनिक, जवान म्हणजे कोण? सैनिक. आणि किसान म्हणजे काय? शेतकरी. आता किसान कारण दुष्काळ पडला होता त्यामुळं जे शेतकरी लोक होते ते खचून गेले होते. ठीक आहे. तर शेतामध्ये काय पिकत नव्हतं ते खचून गेले होते. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जय किसान आणि सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी युद्धामध्ये जय जवान हा नारा दिलेला आहे. कोण दिलेला आहे? लाल बहादूर शास्त्रींनी दिलेला आहे. तर विचारलं जाऊ शकतं तुम्हाला कोण दिलाय काय नाही, हे जनरल नॉलेजसाठी तुम्हाला माहिती असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं दुसरं युद्ध. सर तुम्ही म्हणाल तिसरं युद्ध कोणासोबत झालं? तिसरं युद्ध सुद्धा 1971-72 मध्ये हे तिसरं युद्ध आपलं झालेलं आहे, पाकिस्तान सोबतच झालेलं आहे. पाकिस्तान सदा आपल्यासोबत युद्ध करत असते आणि हारून बसते, आहे का नाही? सदा युद्ध करायला जाते आणि हारून बसते. हे बसतच नाहीत पाकिस्तानची लोक. तर हे पाकिस्तान सोबत तिसरं युद्ध झालेलं आहे आपल्या देशाचं 1971-72 ला. आणि त्यावेळेस आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टर कोण होते? इंदिरा गांधी होते. कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. आणि
आणि यामध्ये आपण इंदिरा गांधींनी, आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टर होत्या इंदिरा गांधी, तर ह्यांनी पाकिस्तानला बेमुदत हरवलेलं आहे. असं हरवलेलं आहे तुम्ही पाकिस्तान विचारही करू शकत नाही. तर आपण त्यावेळेस 90,000 सोल्जर जे सैनिक आहे ना, त्यांना काय केलं, त्यांनी शरण पत्करलेलं आहे ना, आपल्या प्रिझन मध्ये होते. म्हणजे त्यांनी शरण आलेत. पाकिस्तानचे किती सैनिक आहेत? 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 20 नाही, तर 90,000. तर 90,000 एवढे सैनिक काय केलेत, भारतासमोर शरण आले आणि आपल्या प्रिझन मध्ये आपण त्यांना ठेवलं होतं. 2 महिने, जवळपास 2-4 महिने आपण काहीतरी ठेवले वाटते त्यांना, आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या देशामध्ये त्यांना सुखरूप पाठवलेलं आहे. म्हणजे इंडियानं आपण त्यांना चांगल्या प्रकारे सोडून दिलेले, कोणाला टॉर्चर वगैरे न करता ह्यांची व्यवस्थित देखभाल करून, यांना जेवायला देणे, सगळ्या गोष्टी हे करून. ठीक आहे, चालते. तर हे तुम्हाला माहिती कळली असेल. आणि पाकिस्तानचे त्यावेळेस, पाकिस्तानचे असे 2 भाग होते. तुम्ही जे इथं वर मॅप बघितला असाल, पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान आपल्या, हे भारताच्या मॅपच्या इथं दाखवतो तुम्हाला, एकच मिनिट. हे जे तुम्हाला दिसते ना, हे जे वरला आहे हे पाकिस्तान आहे. हे पण काय आहे तुम्हाला दिसत असेल, हे पाकिस्तान आहे. हा बांगलादेश. हा जो बांगलादेश आहे ना, बांगलादेश सुद्धा पाकिस्तानचा भाग होता. हा जो बांगलादेश दिसतो ना तुम्हाला, हा बांगलादेश दिसतो ना, हा बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता. तर ह्याला काय म्हणायचं, पूर्व पाकिस्तान. कोणता पाकिस्तान होता? पूर्व पाकिस्तान होता. कोणता पाकिस्तान होता? पूर्व पाकिस्तान. याला इंग्लिश मध्ये म्हणायचो आपण ईस्ट पाकिस्तान. आणि हा जो आहे इकडला जो दिसतोय तुम्हाला, तो कोणता पाकिस्तान होता? हा जो पाकिस्तान आहे हा वेस्ट पाकिस्तान होता. कोणता पाकिस्तान होता? वेस्ट पाकिस्तान, म्हणजे पश्चिम पाकिस्तान. तर पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे आता बांगलादेश आहे, अशा प्रकारचा पाकिस्तान होता. तर त्यावेळेस इंदिरा गांधीने हा पाकिस्तानचे 2 तुकडे केलेत. किती तुकडे केलेले आहेत? 2 तुकडे केलेले आहेत. आणि पाकिस्तानची पूर्ण शक्तीच कमी करून टाकलेली आहे. तर इंदिरा गांधीने एक महत्वाचं काम केलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं. तर पाकिस्तानचे काय केले आहेत? 2 तुकडे केले आहेत आणि पाकिस्तानची काय केलेली आहे? शक्तीच कमी करून टाकलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथपर्यंत माहिती कळली असेल. तर ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला कळलं असेल कोणते 3 युद्ध झालेले आहेत. अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. तर आपला देश कसा आहे? विकसनशील म्हणजे 2 प्रकारच्या कंट्री असतात देशामध्ये. एक तर काय असते? डेव्हलप्ड कंट्री म्हणजे काय? विकसित कंट्री. ह्याच्यामध्ये डेव्हलप्ड कंट्री म्हणजे विकसित कंट्रीमध्ये कोणते मोठे श्रीमंत देश येतात. त्याच्यामध्ये अमेरिका आले, जपान आले, जर्मनी आले, फ्रान्स आले, रशिया आला. ठीक आहे, तर हे जे काय विकसित देश आहे, ठीक आहे, डेव्हलप्ड कंट्री म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, दुसरं आता पहा, गेला असेल आवाज. ठीक आहे, पहिला डेव्हलप्ड कंट्री तुम्हाला कळलं असेल कोणते श्रीमंत देश, अमेरिका, जपान, जर्मनी, रशिया, फ्रान्स, हे डेव्हलप्ड कंट्री आहेत काही एक्झाम्पल. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? डेव्हलपिंग कंट्री. कोणत्या कंट्री? डेव्हलपिंग कंट्री म्हणजे विकसनशील. हे जे दिलेलं विकसनशील त्याला पण तो डेव्हलपिंग, विकसनशील. आणि हे डेव्हलप्ड म्हणजे विकसित. तर डेव्हलपिंग कंट्रीमध्ये कोणते देश येतात? इंडिया येते, चायना येते, ब्राझील येते. ठीक आहे, साऊथ आफ्रिका येते. ठीक आहे, हे अशा प्रकारचे देश येतात. म्हणजे हे डेव्हलपिंग कंट्री म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीच्या दिशेने काय करत आहेत? वाटचाल करत आहेत. ठीक आहे, तर आपला एक काय प्रमुख आपला भारत देश काय प्रमुख विकसनशील देश आहे. ठीक आहे, भारतही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. तर आपला भारत जो आहे प्रमुख बाजारपेठ म्हणजे आपल्या भारताची लोकसंख्या आता जवळपास किती आहे? 145 कोटी इतकी आहे. जवळपास 145 कोटी इतकी आहे आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास, आहे का नाही? तर ही 145 कोटी लोक, समजा मी तुम्हाला सांगतो 145 कोटी लोकांनी जर समजा प्रत्येक माणसाने 1 रुपयाची जरी वस्तू खरेदी केली तर 145 कोटी रुपयाची विक्री होते. आणि आपल्या देशाची पॉप्युलेशन जगामध्ये 2 नंबरला आहे. ठीक आहे, 1 नंबरला कोणता देश आहे? तर चायना आहे. 1 नंबरला कोण आहे? चीन आहे. चीन या देशाची लोकसंख्या आहे. आणि 2 नंबरला भारत आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असेल. मग त्याच्यामुळे जे काही दुसरे देश आहेत किंवा आपल्या देशातले लोक आहेत, समजा कोणताही व्यवसाय टाकले, बिझनेस टाकले, त्यांनी प्रत्येक माणसाने 1 रुपयाची जरी खरेदी केली तर किती रुपयाची खरेदी होते? जवळपास 145 रुपयाची खरेदी होती. म्हणून आपल्या देशामध्ये कोणालाही कोणताही बिझनेसमॅन असेल, आपल्या देशाचा असो किंवा बाहेरल्या देशाचा असो, त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे? मार्केट आहे. काय आहे? मार्केट आहे. म्हणजे त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत ते आपल्या देशामध्ये आणून काय करू शकतात? ते विकू शकतात. म्हणजे मोठी काय जागतिक बाजारपेठ आहे. विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जे काही आपले हे आहेत, प्राईम मिनिस्टर असतील, चीफ मिनिस्टर असतील, वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळ्या यांनी लोकांनी आपल्या देशाच्या काय केलेलं आहे? वेगवेगळ्या सुधारणा केलेल्या आहे. जसं ग्रीन रिव्हॉल्युशन आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या डॅम्स बांधणे, वेगवेगळे
टेक्नॉलॉजी आणणे, वेगवेगळ्या कंपन्या एस्टॅब्लिश करणे, वेगवेगळ्या गोष्टी सुधारण्यामुळे आपल्या देशाला विकासाला काय आलेला आहे, वेग आलेला आहे. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. तर पहा, पुढे हे पण पाहून घ्या. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. भारताकडे एक कसा देश म्हणून पाहिले जाते, तरुण देश. पहा, कोणत्याही देशाच्या लोकसंख्येमध्ये किंवा 3 प्रकारचे लोक असतात. पहा, किंवा कोणताही माणूस हा 3 अवस्थेमधनं जात असतो. पहिल्यांदा काय असतो, पहा, पहिली काय असते अवस्था, चिल्ड्रन. पहिली कोणी पण काय असतात, तर तुम्ही जे आहात तर चिल्ड्रन आहात, लहान मुलं आहात. त्याच्यानंतर काय असतात, युथ, जवान माणसं म्हणतो आपण त्यांना, काय म्हणतो, युथ, जवान माणसं. आणि त्याच्यानंतर काय असतात, एज ओल्ड. एज ओल्ड म्हणजे काय, म्हातारे माणसं. एज ओल्ड म्हणजे काय, म्हातारे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही मुलं असतात, आहे का नाही, त्याच्यानंतर जवान होता आणि त्याच्यानंतर म्हातारे होता. तर ह्याच्यापैकी हे चिल्ड्रन, युथ आणि एज ओल्ड. तर आपल्या देशाची सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणती आहे, तर युथ आहे, म्हणजे जवान माणसं आपल्या देशामध्ये जास्त आहेत. ह्याच्यामध्ये जवान माणसामध्ये कोणता कार्यगट येतो, तर ज्यांचं वय 18 वर्ष ते 60 किंवा 65 वर्ष आहे त्यांना आपण जवान माणसं म्हणतो. 18 ते 60 65 वर्षापर्यंतचे. 18 ते 60 पकडा. 18 ते 60 वर्षापर्यंतची माणसं काय असतात, खूप महत्वाची असतात. का महत्वाचे असतात मला सांगा. कारण 18 ते 60-65 वर्षाची माणसं जी आहेत हे काम करणारे माणसं असतात. कशा असतात, काम करणारे माणसं असतात. म्हणजे हे कोणावर अवलंबून राहत नाहीत, काम करणारे माणसं असतात. काम करू शकतात, शेतामध्ये काम करू शकतात, कंपनीमध्ये काम करू शकतात, कुठेही काम करू शकतात. परंतु हे जे चिल्ड्रन आहेत, हे चिल्ड्रन आहेत म्हणजे 18 वर्षाखाली जे मुलं आहेत. आता तुम्ही काय करता, तुम्ही 18 वर्षाखाली सगळे मुलं आहात जे काही व्हिडिओ बघत असाल, तर हे 18 वर्षाखाली जे चिल्ड्रन आहेत ते काम करू शकतात का, काम करत नाहीत. ते म्हणजे एज्युकेशन वगैरे, तुम्ही आता एज्युकेशन घेतायत म्हणजे तुम्ही काम करत नाही, तर तुम्ही एक लायबिलिटी आहात. काय आहेत, लायबिलिटी. म्हणजे तुम्हाला तुमचे जे आई वडील आहेत, आई वडिला कोणाला तरी पोसावं लागेल तुम्हाला, तुमचे आई वडील तुम्हाला पोसायले, तुमच्या शिक्षणावर खर्च करायला, तुमच्या सगळ्या गोष्टीवर खर्च करायलेत. म्हणजे तुम्ही कमवत नाहीत, उलट तुमच्या आई वडिलाचे वगैरे पैसे खर्च करता, म्हणजे एक लायबिलिटी आहे. परंतु एक तुमच्याकडनं भविष्यामध्ये हे जे चिल्ड्रन आहे, ह्या चिल्ड्रनकडनं भविष्यामध्ये काय तुमच्याकडनं आशा आहे, काय आहे, आशा आहे. तुम्ही शिक्षण घेसाल, जरी तुमच्यावर आता खर्च होत असेल तरी तुम्ही काय करसाल, शिक्षण घेसाल आणि शिक्षण घेऊन तुमचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही 20, 21, 22 वर्षाचे होसाल, तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही नोकरी करसाल. काय करसाल, नोकरी करसाल. नोकरी करून काय करू शकता, पैसे कमवू शकता आणि तुमच्या आई वडिलांना पोसू शकता. परंतु हे तुम्हाला कळलं असेल, सगळ्यात महत्वाचे युथ, त्याच्यानंतर तुमचे चिल्ड्रन. कारण हे चिल्ड्रन उद्या जाऊन काय होणार आहेत, हे चिल्ड्रन काय होणार आहेत, उद्या जाऊन युथ होणार आहेत. आता एज ओल्ड माणसं काय, हे पण लायबिलिटी आहे. ह्यांच्या एज ओल्ड जे म्हातारे माणसं आहेत त्यांचं काय, दवाखान्याचा खर्च असेल, काय असेल, दवाखान्याचा खर्च असेल, यांचा दवाखान्याचा खर्च असेल, त्याच्यानंतर खायचा प्यायचा ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च करावा लागते. मग हे सुद्धा काय आहेत, लायबिलिटी आहे. म्हणजे ज्या देशाकडे युथचं प्रमाण जास्त आहे त्या देशाची म्हणजे काय आहे, ज्या देशामध्ये युथचं प्रमाण जास्त आहे त्या देशाचा विकास हा लवकर फास्ट होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. हे तुम्हाला कळलं असेल. हे कसं सांगायचंय मला, की ज्या देशामध्ये युथचं प्रमाण जास्त आहे, जवान माणसं जास्त आहे, त्या देशामध्ये काय करू शकतात, लवकरात लवकर काय करू शकतात, ते विकास होऊ शकतो त्यांचा. हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढली माहिती आपण बघूया. ठीक आहे, पहा, तर हे कळलं असेल तुम्हाला. तर ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायचं आपल्याला. नेक्स्ट काय बघायचं, तर ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायची. ब्राझील हा देश 3 शतकापेक्षा अधिक काळ, ब्राझील हा देश 3 शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. शतक माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, शतक म्हणजे सेंचुरी. तर ह्या ब्राझीलवर म्हणजे 3 शतक म्हणजे जवळपास किती, 300 वर्ष, 300 इयर्स. आपल्यावर किती वर्ष राज्य होतं ब्रिटिशर्सचं, 150 वर्ष ब्रिटिशर्सचं काय होतं, राज्य होतं आपल्या देशावर. ठीक आहे. तर याच्यावर 300 वर्ष राज्य होतं. पण कोणाचं राज्य होतं, पोर्तुगीजांचं राज्य होतं. आपल्या देशावर ब्रिटिशर्सचं होतं, पण ब्राझीलवर कोणाचं राज्य होतं, पोर्तुगीजांचं राज्य होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायचंय. ब्राझीलला 1822 मध्ये काय मिळालेलं आहे, साली स्वातंत्र्य मिळालेलं. आपल्या देशाला 1947 साली मिळालेलं आहे, पण आपल्या अगोदरच 1822 साली ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 1930
पासून ते 1985 हा पण कालावधी महत्वाचा आहे. 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ, जवळपास किती वर्ष होतात? 55 वर्ष, 55 इयर्स आहे का ना. 55 इयर्स हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. तर ब्राझील हा देश 55 वर्ष कोणता लोकप्रिय लष्करी, म्हणजे याला मिलिटरी रूल म्हणतो. कोणता रूल म्हणतो? मिलिटरी रूल. मिलिटरी इंग्लिश मध्ये काय म्हणतो? मिलिटरी रूल, म्हणजे लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. आता सध्या म्यानमार हा देश काय मिलिटरी रूलच्या अंडर आहे, आणि पाकिस्तान पण बऱ्यापैकी मिलिटरी रूलच्या अंडर, उगा नावाला त्यांच्या देशामध्ये काय आहे, लोकशाही उगा नावाला आहे. पाकिस्तानमध्ये सगळं काय त्यांची मिलिटरी वगैरे बघत असते पाकिस्तानमध्ये पण. ठीक आहे, 20व्या, आता पुढे पहा, 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यामधून हा देश सावरला आहे. ठीक आहे, म्हणजे काय, जे काही ग्लोबल क्रायसिस आहे त्याच्यामधनं हा देश काय झालेला आहे, बाहेर आलेला आहे, सावरलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील, याच्यानंतरचं पुढे पाहूया आपण, भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिल्या जाते. म्हणजे ब्राझील पण हा एक, जसा भारत आपला इंडिया काय आहे, महत्वाचा देश आहे. जसा आपला इंडिया, हे मिटून घेतो तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर जसा आपला इंडिया हा महत्वाचा देश आहे, भारत जसा आपला महत्वाचा देश आहे, तसाच ब्राझील सुद्धा काय आहे, ब्राझील सुद्धा महत्वाचा देश आहे. ब्राझील सुद्धा काय आहे, महत्वाचा देश आहे. कारण एक प्रमुख बाजारपेठ म्हणून या देशाकडे काय केल्या जाते, पाहिल्या जाते. आता आकृती 2.3 मध्ये पुढील घटक दाखवा. तर हे दाखवायचं तुम्हाला, सर्व खंड व महासागरांना नावे द्या. सर्व खंड व महासागरांना नावे द्या. आकृती 2.3 इथं खाली, याच्या खाली आहे. तर सर्व खंड म्हणजे काय, कॉन्टिनेंट, इंग्लिश मध्ये काय म्हणतो, याला कॉन्टिनेंट म्हणतो. सर्व खंड आणि महासागरांना नावे द्या. ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने रंगवा व नावे द्या. ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने नावे द्या व रंगवा. नकाशावर विषुववृत्त दाखवा व त्याचे अंशात्मक मूल्य लिहा. नकाशावर विषुववृत्त दाखवायचे. विषुववृत्त आता बघितलं असेल तुम्हाला, हे 0 डिग्री असते. काय असते? 0 डिग्री असते, त्याला विषुववृत्त म्हणतो. आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो इक्वेटर म्हणतो, इक्वेटर. तर हे इक्वेटर दाखवायचं, त्याचे अंशात्मक मूल्य लिहा. अंशात्मक मूल्य किती आहे? ह्याचं अंशात्मक मूल्य आहे 0 डिग्री. किती आहे अंशात्मक मूल्य? हे 0 डिग्री आहे. हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा, दिशादर्शक दाखवा. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल. आता हे जे मॅप आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते दाखवू शकता सगळ्या गोष्टी. आपण मॅपवर आल्यावर मी तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही आता हे दैवतांचे रंग पहा, इथं पहा, तुम्ही अभ्यासलेल्या देशाच्या संदर्भात खालील प्रश्नाचे उत्तर शोधा आणि लिहा. जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशापैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे? तर हे जर बघितलं असेल तुम्ही, ब्राझील माहित आहे तुम्हाला, इंडिया माहित आहे. तर जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशापैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे? तर मला सांगा, ब्राझील मोठा आहे का? तुमचा ब्राझील मोठा आहे का इंडिया मोठा आहे? पहा, आम्ही काय करतोय, हे मॅप पेक्षा आपण एक वर्ल्ड मॅप पाहूया. आणि त्या वर्ल्ड मॅप मध्ये तुम्हाला काय करूया, आपण वर्ल्ड मॅप बघूया आणि वर्ल्ड मॅप मध्ये तुम्हाला आपण कंपॅरिझन करूया. ठीक आहे, तर वर्ल्ड मॅपची एक इमेज आपण बघूया. ठीक आहे, इथं ही इमेज घेऊया आपण. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, ठीक आहे, ही इमेज दिसते तुम्हाला. तर ही इमेज आपण वर्ल्ड मॅपची इमेज घेतलेली आहे. हे तुम्हाला ब्राझील दिसत असेल, हे ब्राझील दिसत असेल तुम्हाला. तर हे ब्राझील हे घेतलेलं आहे आपण, आणि ह्या ब्राझीलला काय करायचं आहे आपल्याला बघायचं. ब्राझीलकर जर बघितलं तुम्ही, एकच मिनिट. ठीक आहे, चालते. तर ठीक आहे, आपल्याला याच्यावर काय पेन न मला लिहिता येणार नाही. ठीक आहे, तर हे ब्राझील दिसते तुम्हाला. हे ब्राझील पाहून घ्या. हे ब्राझील इथून ते इथपर्यंत आहे. हे दिसत असेल प्लसचं साईन तुम्हाला. तर हे ब्राझील इथून इथपर्यंत आहे आणि आपला देश इथून इथपर्यंत आहे. तर तुम्हाला याच्यावर तेवढं एक्झॅक्टली कळत नसेल ब्राझील मोठा आहे का इंडिया मोठा आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा ब्राझील खूप मोठा आहे. आपल्या इंडियाच्या 2 ते 2.5 पटीने जवळपास काय आहे, मोठा आहे. हे कळलं असेल तुम्हाला, ब्राझील आपल्या देशापेक्षा काय आहे, मोठा आहे. त्याच्यानंतर हा प्रश्नाचं उत्तर आलं असेल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे पहा, ब्राझील हा आहे, इंडिया इथं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या, आपल्याला त्यांनी एक प्रश्न काय विचारला होता की वेगवेगळ्या कॉन्टिनेंट पहा, सगळेच क्वेश्चन आपण बघून घेऊया. त्याच्यानंतर 1 बाय 1 क्वेश्चन आपण बघून घेऊया. हे इथं पण तुम्हाला प्रश्न विचारला होता ना, सर्व खंड व महासागरांना नावे द्या. सर्व खंड व महासागरांना नावे द्या. तर हे आहे त्या इमेजवर पण आपण लिहू शकतो. पहा, तर पहा, हे सर्व खंड आणि महासागरांना नावे द्या म्हणले त्यांनी. पहा, तर हे तुम्हाला अगोदर काय करतो, मी तुम्हाला मॅपवर दाखवतो.
आणि त्याच्यानंतर काय करूया आपण, त्याच्यानंतर पहा वेगवेगळे खंड आहेत, आता इथं दिलेलं नाही तुम्हाला. हे जे आहे हा जो दिसतो इथून इथपर्यंतचा जो हा भाग आहे तो कोणता आहे, ह्याला नॉर्थ अमेरिका म्हणतो आपण. ह्याला हा कोणता खंड आहे, नॉर्थ अमेरिका आहे, नॉर्थ अमेरिका. त्याच्यानंतर हा काय आहे, साऊथ अमेरिका, म्हणजे हे उत्तर अमेरिका म्हणतो आपण मराठीमध्ये. साऊथ अमेरिका म्हणजे दक्षिण अमेरिका. त्याच्यानंतर हा युरोप आहे, इथून इथपर्यंत दिसतो तो युरोप आहे. त्याच्यानंतर हा सगळ्यात मोठा खंड आशिया खंड आहे, इथून असा पहा, इथून दिसत असेल तुम्हाला, इथून असा हा आशिया खंड आहे. त्याच्यानंतर हा आफ्रिका आहे, हा काय आहे, आफ्रिका आहे. त्याच्यानंतर हा ऑस्ट्रेलिया आहे आणि हे अंटार्क्टिका आहे. हे सगळे खंड आहेत. तुम्हाला काय करतो, मी काय करतो, नावं देऊन दाखवतो तुम्हाला, म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. ठीक आहे, इथं आपली पेन चालते, इथं नाव देऊन टाकतो. हा जो पूर्ण खंड आहे पहा, इथून ते हा इथपर्यंतचा, हे मी तुम्हाला गोल करून दाखवतो. ठीक आहे, तर हा तुमचा हा सगळा खंड. ठीक आहे, हा तुमचा सगळा खंड कोणता आहे, हा सगळा खंड कोणता आहे तुमचा, नॉर्थ अमेरिका आहे. कोणता आहे खंड हा तुमचा, नॉर्थ अमेरिका. कोणता आहे, उत्तर अमेरिका म्हणतो आपण याला. कोणता अमेरिका म्हणतो, उत्तर अमेरिका आहे. हे काय आहे तुमचं उत्तर अमेरिका, हे तुमचं काय आहे, उत्तर अमेरिका आहे. ठीक आहे, एकच मिनिट. तर काय आहे, उत्तर अमेरिका हे दिसत असेल तुम्हाला, उत्तर अमेरिका हे काय आहे तुमचं, उत्तर अमेरिका. त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर अमेरिका हे खाल्लं जे दिसत असेल तुम्हाला, हे जे काय आहे तुमचं, एक मिनिट थोडं मी खाली घेतो इमेज, खूपच खाली गेली. ठीक आहे, बरं असू द्या. ही तुमची काय, हे उत्तर अमेरिका आहे. हे काय आहे तुमचं दक्षिण अमेरिका आहे. हे तुमचा ब्राझील आहे. हे जे आहे ब्राझील आहे तुमचं. काय आहे, हा जो देश दिसतोय तुम्हाला ब्राझील आहे. आणि हे पूर्ण जे आहे, हे जे पूर्ण, हे पूर्ण इथून ते इथपर्यंत सगळं खाली, हे काय आहे तुमचं, हे सगळं खाली दिसत असेल, हे दक्षिण अमेरिका आहे. काय आहे, दक्षिण अमेरिका आहे. काय आहे, दक्षिण अमेरिका आहे. हे उत्तर अमेरिका कळले, हा खंड आहे. आपण काय पाहतोय, खंड पाहतोय. काय पाहतोय आपण, वेगवेगळे खंड पाहतोय, किती कोणते. उत्तर अमेरिका, हे दक्षिण अमेरिका आणि याच्यामध्ये ब्राझील देश. त्याच्यानंतर हा जो काही पार्ट आहे पहा, इथं माझ्याकडे लक्ष द्या, थोडंसं कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे, तर हा जो पार्ट आहे कुठून, म्हणजे हा इथून असा रशियाचा थोडा भाग येतो याच्यामध्ये. हा जो पार्ट आहे, हा सगळा पार्ट, हा पार्ट वगैरे, हा युरोप आहे. काय आहे, युरोप आहे. हा काय आहे, युरोप आहे, युरोप आहे. हा आफ्रिका आहे. हे सगळ्याच्या सगळा हा खंड दिसतोय ना तुम्हाला, हा सगळा खंड, हा सगळा काय आहे, आफ्रिका आहे. आफ्रिका, आफ्रिका, आफ्रिका खंड आहे. हा कोणता खंड आहे, आफ्रिका खंड आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो आशिया खंड आहे. कोणता खंड आहे, आशिया खंड आहे. सगळ्यात मोठा खंड कोणता आहे, आशिया खंड. आशिया खंड हा सगळ्यात 1 नंबरचा मोठा आहे. 2 नंबरला आफ्रिका येतो तुमचा, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे. हे काय आहे, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया, हा ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया हा खंड आहे तुम्हाला इथं. ठीक आहे, इंग्लिश मध्ये लिहिलेले ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, तर किती, आणि हे इथं खाली तुम्हाला लास्टला अंटार्क्टिका खंड आहे. म्हणजे किती खंड आहेत एकूण, हा ऑस्ट्रेलिया 1, आशिया इथून मोजूया आपण, 1 2 1, आशिया खंड 1, ऑस्ट्रेलिया 2, युरोप 3, आफ्रिका 4, उत्तर अमेरिका 5 आणि हा ब्राझील 6 आणि लास्टला एक तुमचा खंड राहिलेला आहे खाली, तो अंटार्क्टिका खंड. अंटार्क्टिका खंड इथं दिलेला नाही तुम्हाला, इथं जो आहे अंटार्क्टिका खंड आहे. कोणता खंड आहे, अशा प्रकारचा अंटार्क्टिका खंड आहे. कोणता खंड आहे, अंटार्क्टिका. अशा प्रकारचे तुमचे 7 खंड आहेत. हे काय असेल. त्याच्यानंतर तुमच्या वॉटर बॉडीज आहेत ते सांगतो मी तुम्हाला. हा जो ओशन आहे तुमचा पॅसिफिक ओशन आहे. कोणता आहे, पॅसिफिक ओशन आहे. पॅसिफिक ओशन, ओशन म्हणजे महासागर. हा जो मध्ये दिलेला आहे हे अटलांटिक ओशन आहे. इथं काय आहे, अटलांटिक ओशन, अटलांटिक ओशन आहे. इथं काय, कोणता ओशन आहे, अटलांटिक ओशन आहे. पॅसिफिक ओशन हा इथून, म्हणजे पूर्ण हा जो पार्ट आहे हा इथून असा सगळा दिसत असेल तुम्हाला, सगळं गिचिड बिचिड झाला असेल. दुसरे पेन घेतो वाटलं तर मी. ठीक आहे, पहा. तर हे जे आहे पहा, एक मिनिटच पेन चेंज करून घेतो मी, ग्रीन कलरची पेन घेतो. ठीक आहे, हे पहा, हा जो आहे इथून, हा जो काय पार्ट दिसतोय तुमचा, हा पॅसिफिक, हे सगळं पॅसिफिक ओशन आहे. हा जो मधला भाग आहे एवढा मधला जो अटलांटिक ओशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो सगळा भाग आहे इथला इंडियन ओशन आहे. कोणता आहे, इंडियन ओशन आहे. इंडियन ओशन आहे. हे सगळं काय आहे तुमचं, हे इंडियन
ओशन आहे, हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. आणि हा सुद्धा भाग पॅसिफिक ओशनचा आहे. पॅसिफिक ओशन तुम्ही म्हणसाल सर इकडे पॅसिफिक ओशन दिले तुम्ही, पॅसिफिक ओशन, मग हा इथं पण तुमचा पॅसिफिक ओशन कसा आला? कारण आपली पृथ्वी कशी आहे? गोल आहे. पृथ्वी कशी आहे? आपली गोल. पहा या मॅप मध्ये बघितल्यावर तुम्हाला हे कळेल. तुम्हाला एक मिनिट हा मॅप पहा, इथं ओशन पण दाखवले तुम्हाला. हे पॅसिफिक ओशन इथे दिसते तुम्हाला. पॅसिफिक ओशन अशा प्रकारची ही पृथ्वी आहे. पृथ्वी कशी आहे? गोल आहे. म्हणजे इथून पॅसिफिक ओशन जुळते. आणि हे जे तुम्ही रशियाचा भाग पहा, इथं तुम्हाला रशिया नाव दिसते ना, आणि हे अलास्का, हे रशिया आहे. हे अलास्का युएसचा पार्ट आहे, युएसचा. म्हणजे हे रशियाचाच भाग होता, रशियाने अमेरिकेला विकलेला आहे. ठीक आहे, अलास्का. मग हा रशियाचा इथं पार्ट दिसते, रशियाची आणि अमेरिकेची इथं बाउंड्री आहे. त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही, इकडे जर बघितलं तर हे रशिया आहे. काय आहे? रशिया. ह्या रशियाचा इकडला पार्ट तो तिकडे आलेला आहे. म्हणजे पृथ्वी आपली कशी गोल आहे. म्हणजे तिकडे पॅसिफिक ओशन आहे, तर हे पण तुम्हाला पॅसिफिक ओशन दिसेल. हा इंडियन ओशन आहे पूर्ण, हा सगळा इंडियन ओशन आहे. हा ऑस्ट्रेलिया खंड आहे तुमचा, ऑस्ट्रेलिया कंट्री पण आहे, खंडपाणी, आणि हा अटलांटिक ओशन आहे. हे 3 महत्वाचे ओशन आहेत. कोणते ओशन महत्वाचे? तुमचा सगळ्यात महत्वाचा पॅसिफिक ओशन, सगळ्यात मोठा ओशन पॅसिफिक ओशन. 2 नंबरचा तुमचा अटलांटिक ओशन, 3 नंबरला इंडियन ओशन. हे सगळ्यात महत्वाचे 3 ओशन. त्याच्यानंतर आर्क्टिक ओशन वर आहे आणि अंटार्क्टिका एक आहे. हे अशा प्रकारचे ओशन्स आहेत. हे तुम्हाला कळलं असेल. तुम्हाला ह्याच्याविषयी जनरल माहिती सगळी मिळाली असेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती राहिली असेल असं वाटत नाही तुम्हाला. आणि हे जे तुमचे हे विषुववृत्त आहे, इक्वेटर, म्हणजे हे 0 डिग्री दिसते तुमचं, हे याला आपण काय म्हणतो? इक्वेटर, म्हणजे त्याला विषुववृत्त म्हणतो. हे तुम्हाला दिसत असेल. हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वर आहे आणि याच्या खाली तुम्हाला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न दिसत असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची माहिती आपण बघूया. इथपर्यंत तुम्हाला सगळी माहिती कळली असेल. त्याच्यानंतर हे तुमचं राहिलं होतं, हे माहिती बघूया आपण. जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशापैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे? तर कोणता मोठा आहे देश? तर ब्राझील. तर ब्राझील हा देश का आहे? ब्राझील हा देश मोठा आहे. ठीक आहे. कोणत्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे? तर अक्षवृत्तीय विस्तार कोणत्या देशाचा जास्त आहे ते तुम्ही काय करायचं? आता अक्षवृत्तीय विस्तार बघा आणि सांगा. म्हणजे तुमचा असा ज्या अक्षवृत्तीय विस्तार कसा शोधणार तुम्ही? अक्षवृत्तीय विस्तार कोणता कसा शोधणार? ज्या आडव्या लाईन असतात त्याला अक्षवृत्त म्हणतो आणि उभ्या लाईन असतात त्याला रेखावृत्त म्हणतो. तो बघायचंय. ह्याचा आन्सर काढा आणि मला सांगा ह्याचा आन्सर तुम्ही. ब्राझील व भारत या देशाचे स्थान खंडाच्या संदर्भात कसे वेगळे आहे ते सांगा. ब्राझील व भारत देशाचे स्थान खंडाच्या संदर्भात, खंडाच्या स्वरूपात म्हणजे कोणत्या खंडामध्ये आहे? तर आता हा ब्राझील व भारत देशाचे स्थान खंडाच्या संदर्भात कसे वेगळे आहे ते सांगा. तर भारत हा आशिया खंडामध्ये आहे. भारत कोणत्या खंडामध्ये? आशिया खंडामध्ये आहे. ब्राझील कोणत्या खंडामध्ये आहे? तर ह्याच्यामध्ये आहे. कशामध्ये? दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. मराठीत लिहिलं तर दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. कुठं आहे? दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. या दोन्ही देशामध्ये प्रत्येकी किती राज्य आहेत हे तुम्हाला काउंट करायचे, सांगायचे. कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर कमेंट करा. आपल्या देशामध्ये किती राज्य आहेत मला जाऊ द्या. तुम्ही ब्राझीलमध्ये पण शोधा. तर ही माहिती तुम्हाला गुगलवर सर्च करायची. गुगलवर सर्च करा आणि किती आहे ते सांगा. जर तुम्ही या मॅपमध्ये जरी मोजल्या, आपल्या भारताच्या मॅपमध्ये जर मोजल्या तर भारताची राज्य तुम्हाला दिसून जातील. ब्राझीलमध्ये किती राज्य आहेत ते तुम्हाला काय करायचंय? गुगलवर सर्च करा आणि गुगलवर सर्च करून माहिती काढून मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह राहा. तुम्ही जर ही जी काही एक्सरसाइज जर केल्या ना तुम्ही, तुमचा याच्यामध्ये काय होणार आहे? फायदा होणार आहे. तुम्ही एक्सरसाइज केले तर तुमचा फायदा होणार आहे. कारण तुमचा जास्त वेळ काय राहणार आहे? लक्षात राहणार आहे. त्यासाठी मी हे तुम्हाला काय करतोय? एक्सरसाइज देत आहे. ठीक आहे. ही माहिती तुम्हाला त्यासाठी देत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण. पेन बदलून घे तुम्ही 1 मिनिट. ठीक आहे. तर आपण काय करूया? ब्लॅक पेन घेऊन बघूया. ठीक आहे. तर ठीक आहे, ब्लॅक पेन घेतलेले आहे आपण. तर ह्या किती राज्य आहेत ते सांगा. तुमच्या वहीत या देशाचे ध्वज काढा. हे फ्लॅग जे दिलेलं आहे स्टार्टिंगला, त्या फ्लॅगचं काय करायचं? चित्र काढायचं तुम्ही. दोन्ही देशाच्या बौद्ध चिन्हाविषयी माहिती आहे. एम्ब्लेम जे असतात आपल्या देशाचं एम्ब्लेम माहिती आहे तुम्हाला. आणि ब्राझीलचं एम्ब्लेम काय आहे ते बघा. एम्ब्लेम म्हणजे बौद्ध चिन्ह त्याला म्हणतो. त्याच्याविषयी माहिती घ्या आणि तुम्ही लिहायचे. तर अशा प्रकारे हा चॅप्टर संपलेला आहे. तर तुमचा त्याच्यानंतर इथं जी काही माहिती आहे, तर हे जे काय आहे ते तुम्हाला माहित आहे का हे आपण बघूया. तुम्हाला माहित आहे का? इथे थोडीशी माहिती दिलेली आहे. तर ही माहिती आपण काय करूया? ही माहिती आपण बघूया. तर ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का याच्यामधली? आपल्याला काय करायचे? माहिती बघायची आहे. ठीक आहे. तर पहा, आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी, 15 ऑगस्ट रोजी असतो. 15 ऑगस्ट म्हणजे आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे. आणि 15 ऑगस्टला आपला काय असतो? 15 ऑगस्टला आपला काय असतो? स्वातंत्र्य दिवस असतो दरवर्षी.
आणि आपला देश स्वातंत्र्य कधी झालेला आहे? 15 ऑगस्ट 1947 मध्ये झालेला आहे. त्यामुळे आपण 15 ऑगस्टला काय करतो? स्वातंत्र्य दिवस करत असतो. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस कधी आहे? 14 ऑगस्टला. एवढं लक्षात घ्या. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस आपल्या अगोदर एक दिवस 14 ऑगस्टला असतो. त्याच्यानंतर आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो. तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन किती तारखेला असतो? 7 सप्टेंबरला स्वातंत्र्य दिन ब्राझीलचा असतो. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. भारतामध्ये कशी आहे? संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली म्हणजे पार्लमेंटरी सिस्टम आहे. आपल्या देशामध्ये कोणती सिस्टम आहे? पार्लमेंटरी सिस्टम आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये पार्लमेंट का आहे? पार्लमेंट सुप्रीम आहे. आणि ह्या ब्राझीलमध्ये का आहे? राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक. म्हणजे जसं की युएस मध्ये, म्हणजे इथं म्हणायचं काय, त्या पार्लमेंटरी मध्ये कोण सुप्रीम असतो? प्राईम मिनिस्टर सुप्रीम असतो. आणि प्रेसिडेन्शियल मध्ये कोण असतो? राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट असतो. म्हणजे राष्ट्रपती नियंत्रित म्हणजे प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट म्हणतो. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेसिडेंट काय असतो? राष्ट्रपती सुपर पॉवरफुल असतो. ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे. तर ब्राझील देशाचे नाव ब्राझील हे पाऊ ब्राझील हे काय आहे? वृक्ष आहे, झाड आहे, त्या झाडाच्या नावावरून पडलेलं आहे. हे तुम्हाला कळलं असेल. तर आता मी तुम्हाला एक एक्सरसाइज देतो इथं. तर आपल्या देशाचे इंडिया हे नाव, आपल्या देशाचे इंडिया एक नाव आहे. तर मला सांगा आपल्या देशाचं इंडिया हे नाव कसं पडलेलं आहे? ह्याच्याविषयी तुम्ही माहिती मिळवा. कुणाकडून मिळवा? तुमच्या आई वडील असतील, भाऊ बहीण असेल, किंवा गुगलवरनं सर्च करा. त्यांना येत नसेल, माहित नसेल, शिकलेले नसेल तर गुगलवर सर्च करा. गुगलवर सर्च करून आपल्या देशाचं इंडिया हे नाव कसं पडलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे कसं पडले ते. ठीक आहे. त्याच्या खाली आता याच्यानंतर तुमचा स्वाध्याय आहे. याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले ते प्रश्न पण आपण थोडक्यामध्ये बघून घ्या. खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. म्हणजे योग्य आहेत की अयोग्य ते सांगायचं आणि अयोग्य असेल तर ते योग्य करून लिहा. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. योग्य आहे का? तर ब्राझील हा देश प्रामुख्याने काय आहे? दक्षिण गोलार्धात आहे. तर दक्षिण गोलार्धात आहे का? येस, दक्षिण गोलार्धात प्रामुख्याने म्हणलेला आहे. म्हणजे हा ब्राझील थोडासा भाग याचा ब्राझीलचा हा उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध माहित तुम्हाला. ठीक आहे. हे काय आहे? तुमचं विषुववृत्त आहे. 0 डिग्रीला विषुववृत्त म्हणतो. हा तुमचा उत्तर गोलार्ध आहे आणि हा तुमचा दक्षिण गोलार्ध आहे. तर ब्राझीलचा थोडासा पार्ट काय उत्तर गोलार्ध मध्ये आहे आणि जास्तीत जास्त पार्ट तुमचा दक्षिण गोलार्धात आहे. तर ब्राझील हा प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. हे तुमचं बरोबर आहे का? बरोबर आहे. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे का? नाही. तर आपल्या भारताच्या मध्यामधनं कोणतं वृत्त गेलेलं आहे? तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. कोणतं गेलेलं आहे तुमचं? ट्रॉपिक ऑफ काय गेलेला आहे? कॅन्सर गेलेला आहे. कॅन्सर म्हणजे ह्यालाच काय म्हणतो? कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त. कोणतं वृत्त गेलंय? मकर वृत्त गेलंय का भारताच्या मध्यातून? नाही. तर काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेला आहे. काय गेलेलं आहे? कर्कवृत्त. ही माहिती तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेलं नाही, तर आपल्या भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. तर भारताचा आपण मॅप बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती दिसून जाईल. हे पहा, हे जे दिसते तुम्हाला इथं मी हे केलेलं आहे. हे पहा, हे 23 डिग्री 30 मिनिट उत्तर दिसते तुम्हाला. ही जी लाईन दिसते ना सगळी, ही 23 डिग्री 30 मिनिट, ही जी ब्लॅक लाईन मी काढतो याच्यावर, ही काय आहे? तुमचं कर्कवृत्त आहे. ते दिसते तुम्हाला कर्कवृत्त. तर भारताच्या मध्यातनं हे कर्कवृत्ताने आपल्या देशाचे काय 2 तुकडे केले. तर वर एक तुकडा म्हणजे नॉर्थला आणि खाली एक साऊथला, म्हणजे 2 तुकडे. आपल्या भारतात हे कर्कवृत्त काय करते? आपल्या भारताचे 2 तुकड्यामध्ये विभाजन करते. तर भारताच्या मध्यातनं काय गेले? कर्कवृत्त गेलेले, मकरवृत्त गेलेलं नाही. ही माहिती तुम्हाला महत्वाची आहे. हे कळलं असेल तुम्हाला. तर त्याचं करेक्शन करून लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे. करेक्शन करायचं आणि लिहायचंय. तर हे झालं असेल. त्याच्यानंतर दुसरं पहा, ही ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. तर हे काय तुमचं चूक आहे? ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. तर ह्याचा आन्सर तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सांगतो मी. तुम्ही हे काय करा, हे आन्सर तुम्ही सोडवायचे आणि मला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. काही क्वेश्चन तुम्हाला सांगतो आणि काही क्वेश्चन मी. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार, कारण तुम्हाला रेखावृत्त वगैरे ते बघायला सांगितलेले, तेव्हा जेव्हा तुम्ही बघसाल तर रेखावृत्त अक्षवृत्त ब्राझीलचे किती आहे आणि त्याच्यानंतर भारताचे किती आहे, दोघांचं कम्पेअर करा आणि याचं आन्सर काय आहे ते मला सांगा. म्हणजे हे चूक आहे का बरोबर आहे. ठीक आहे. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते का? येस, ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो विषुववृत्त जाते का ब्राझीलच्या. आताच बघितलेलं आहे आपण.
वाटलं तर ह्या वर्ल्ड मॅप मध्ये बघू आपण, ठीक आहे ह्या मॅप मध्ये. तर हे इक्वेटर दिसते, इक्वेटरलाच आपण विषुववृत्त म्हणतो. हे इक्वेटर दिसते तुम्हाला, हे इक्वेटर, ह्या ब्राझील दिसते तुम्हाला, ब्राझील मधनं जाते तुम्हाला इक्वेटर, म्हणजे ब्राझील देशाच्या उत्तर भागामधनं, तुमच्या ब्राझील देशाच्या उत्तर भागामधनं काय जाते, ब्राझील देशाच्या उत्तर भागामध्ये विषुववृत्त जाते. हे बरोबर आहे. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. हे बरोबर आहे की चुकीचं? नाही. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला का? नाही. तर कोणत्या महासागराचा किनारा लागला? पॅसिफिक नाही तर अटलांटिक. कोणता? अटलांटिक महासागराचा किनारा लागलेला आहे. बघा तुम्ही पहा, या मॅप मध्ये दाखवतो तुम्हाला. हा ब्राझील जर बघितलं तुम्ही, हा ब्राझील बघितला तर पॅसिफिक ओशन इकडे आहे. तर पॅसिफिक म्हणजे ब्राझीलची बाउंड्री या पॅसिफिक ओशनला टचच करत नाही. कोणत्या ओशनला टच करते? अटलांटिक ओशन दिसते ना तुम्हाला, अटलांटिक ओशन. तर अटलांटिक ओशनला किनारा लाभलेला आहे. तर ब्राझीलला कोणत्या ओशनचा किनारा लाभलेला आहे? तर अटलांटिक ओशनचा किनारा लाभलेला आहे. भारताचे आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. तर आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. याचं पण आन्सर काय करायचं तुम्हाला, हे सोपं आहे. तर भारताचे आग्नेयेस पाकिस्तान हे राज्य आहे का? आग्नेय पश्चिम ते तुम्हाला सगळं माहिती आहे. तर हे तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं. याचा आन्सर बरोबरच आहे. ठीक आहे. भारताच्या तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, सांगायचे तुम्हाला. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. ह्याचं पण आन्सर काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पेनिन्सुला, द्वीपकल्प म्हणजे काय त्याला म्हणतो? पेनिन्सुला. भारताच्या दक्षिण भागास द्वीपकल्प म्हणतात, पेनिन्सुला म्हणतात का? पण जाऊ द्या, ठीक आहे, थोडासा अवघड जाईल त्याच्यामुळे याचा आन्सर पण काय आहे? बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं नाही त्याने, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे थोडक्यात उत्तर लिहायचे तुम्ही. त्याच्या दक्षिणेकडील आता अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. इथे दिलेलं आहे वाटते गाळलेल्या जागा. हे पण काय करा तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तर हे पण आपण बघून घेऊया. ठीक आहे. दिलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 3, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश नावाने ओळखले जाते. तुम्हाला सांगितले, अंडरलाईन करून दिलेलं आहे. तर ह्याच्याविषयी माहिती दिली. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश नावाने ओळखले जाते. काय ओळखले जाते? इंदिरा पॉइंट म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. तुम्हाला माहिती सांगितलेली. तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? इंदिरा पॉइंट आहे. दक्षिण अमेरिका खंडात पहा, दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमे लगत नाहीत. ब्राझीलला कोणत्या देशाची सीमा लागत नाही हे सांगायचे. तर ह्याच्यापैकी अर्जेंटिनाची, बोलिव्हियाची सीमा लागते का? यस. कोलंबिया, फ्रेंच गियानाची लागते का? यस. सुरिनाम, उरुग्वेची लागते का? यस लागते. तर चिली आणि इक्वेटर याचा आन्सर काय? दक्षिण हे देशाच्या ब्राझीलला सीमे लगत नाहीत. म्हणजे कोणाची सीमा लागत नाही? तर चिली आणि इक्वेटरची लागत नाही. तर वाटलं तर मॅप मध्ये तुम्हाला मी दाखवतो. हे मॅप बघा, वर्ल्ड मॅप बघितलं तर तुम्हाला आन्सर लक्षात येईल. हे मॅप बघल्याशिवाय तुम्हाला आन्सर कळणार नाहीत. पहा, हे पहा. तर हे तुम्हाला दिसते. तर हा चिली आहे. चिली आणि तुमचा इक्वेटर, हा इक्वेटर इथं आहे, याची सीमा लागत नाही ब्राझीलला, आणि चिली आहे लागत नाही. बाकीचे तुमचे कोणाचे? फ्रेंच गुयाना, सुरिनाम, गुयाना, वेनेझुला, कोलंबिया ह्याची लागते सीमा. पेरूची लागते, बोलिव्हियाची लागते, पराग्वेची लागते, उरुग्वेची लागते, अर्जेंटिनाची लागते. ठीक आहे. हे एवढ्या कंट्रीच्या सीमा लागतात. ठीक आहे. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. हे कळलं असेल तुम्हाला, ह्याचा आन्सर पण आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, दोन्ही देशातील राजवट डॅश प्रकारची आहे. या दोन, ब्राझील आणि भारतामध्ये कशा प्रकारची राजवट आहे? प्रजासत्ताक आहे. कशी आहे? प्रजासत्ताक. आपण तुम्ही स्थान विस्तारची पाहण्याच्या अगोदर प्रजासत्ताक भारत, प्रजासत्ताक ब्राझील असं नाव बघले का नाही? तर कशा प्रकारची आहे? प्रजासत्ताक. तर आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक, तुम्हाला जर ब्राझीलचं माहित नसलं तरी आपल्या देशामध्ये काय आहे? प्रजासत्ताक आहे. म्हणून आन्सर प्रजासत्ताक आहे. बरोबर आहे का नाही? हे समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तुमचे हे क्वेश्चन संपलेले आहेत. आता बाकीचे हे जे आहेत ते बाकीचे रिकाम्या जागा वगैरे शॉर्ट आन्सर क्वेश्चन तुमचे झालेले आहेत. बाकीचे क्वेश्चन सोडा. मला वाटत नाही ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला समजलं नसेल असं काय असेल. सगळी माहिती समजलेली आहे. तर आजच्या क्लासमध्ये काय करूया आपण, इथंच थांबूया. आणि म्हणजे हा चॅप्टर पण संपलेला आहे तुमचा. ह्याच्यानंतर आपण दुसरा चॅप्टर घेऊया जिओग्राफीचा, त्याच्यानंतर हिस्ट्री घेऊया. तुम्हाला माझे क्लासेस कसे वाटतात, काय नाही, काही लँग्वेजचा प्रॉब्लेम येते का, भाषाविषयी काही प्रॉब्लेम येत असेल, समजत नसेल तर गोष्टी तुम्ही सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमची जर एक्झाम असेल किंवा तुम्हाला जर काही कोणतं चॅप्टर अवघड जात असेल आहे का नाही, तर घ्यायचं असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण नक्कीच ते घेऊया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.